नमस्कार, मी वैद्य सुविनय दामले। गेल्या काही भागामध्ये आपण दूध आणि दुधातले दोष पाहत होतो। त्याच्यातला आणखीन एक मोठा दोष आज तुम्हाला मी सांगणार आहे। या दुधाचा जर गरजेपेक्षा जास्त वापर केला, पचत नसताना दूध पिलं, नको त्यावेळेला दूध पिलं, कुसंस्कारित दूध पिलं, A1 जातीचं दूध पिलं तर काय होतं? डायबिटीज होतो। काय सांगताय? डायबिटीज? हो, आयुर्वेदात स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे की दुधाचा अतिरिक्त वापर किंवा दुधाचा गरज नसताना केलेला वापर हा डायबिटीजचं कारण आहे। तुम्हाला त्याचं मूळ सूत्रच सांगतो। चरक नावाचे आमचे ऋषी होऊन गेले। या ऋषीने एका ठिकाणी एक श्लोक सांगितला आहे, जो श्लोक आपण यापूर्वी देखील वापरलेला आहे। आस्या सुखम स्वप्न सुखम दधिनी ग्राम्यौदक अनुपरसः पयांसी नवान्न पानम गुड वैकृतम च प्रमेह हेतू कफकृच्च सर्वम। प्रमेह म्हणजे मूळ प्रमेह हा आजार एक सांगितलेला आहे। त्याचे एकूण 20 प्रकार सांगितलेले आहेत। 20 प्रकारापैकी पहिले कफामुळे होणारे 10 प्रकार हे साध्य आहेत, मधल्या पित्तामुळे होणारे 6 प्रकार हे कष्टसाध्य आहेत, आणि वातामुळे होणारे 4 प्रमेहाचे प्रकार, ज्याच्यात एक मधुमेह आहे, हा असाध्य दुष्चिकित्से सांगितलेला आहे। आणि प्रमेह हा जो रोग सांगितला आहे, ह्या रोगाची व्याप्ती किती सांगितली आहे ग्रंथकारांनी? जननी सर्व रोगाणाम असं ज्याचं वर्णन केलेलं आहे। जननी म्हणजे आई, सर्व रोगांची जणू काही ही आईच आहे, एवढं वर्णन ह्या प्रमेहाचं केलेलं आहे। आणि ह्या प्रमेहातला एक प्रकार, त्याचे 2 भाग, मधुमेहाचे पुन्हा 2 भाग आपण आज व्यवहारात तपासले जात आहेत। बाकीच्या 19 भागांवर आज कोणाचंच लक्ष नाही आहे। हे 19 भाग व्यवहारात पेशंटना लक्षणं पेशंट सांगत असतात। आमची वैद्यांची दृष्टी किंवा डॉक्टरांची दृष्टी किंवा तसं संशोधन आज झालेलं नाही आहे, ते होण्याची गरज आहे। तर आपण तो मधुमेह म्हणजे प्रमेह असं आज आपण इक्वेशन समजा जरी करून घेतलं, तर या मधुमेह होण्याचा जो श्लोक सांगितलेला आहे, त्याची जी कारणं सांगितलेली आहेत, त्याच्यामध्ये पयांसी असा एक शब्द तुम्हाला दिसतोय। हा जो पय शब्द आहे, या पय शब्दाचे 2 अर्थ होतात। एक पय म्हणजे पाणी आणि दुसरं पय म्हणजे दूध। आणि इथे जो पयांसी शब्द वापरलेला आहे, हा अनेक वचनी वापरलेला आहे। पयांसी याचा अर्थ अनेक प्रकारचं दूध किंवा अनेक प्राण्यांचं दूध, अनेक पद्धतीने घेतलेलं दूध, हा पयांसी शब्दाचा अर्थ आहे। किंवा अनेक प्रकारचं पाणी, अनेक पद्धतीने तयार केलेलं पाणी, अनेक वेळा पिलेलं पाणी, हे काही वेळा प्रमेयाचं हेतू असू शकतो। हेतू म्हणजे कारण असू शकतो। हा जो प्रमेय सांगितलेला आहे, या रोगाविषयी आपण जरा आणखीन चर्चा करू, कारण हा जवळजवळ साथीच्या रोगासारखा पसरणारा आजार झालेला आहे। आयुर्वेदामध्ये जे सूत्र सांगितलं आहे, त्याची प्रमेय होण्याची कारणं काय आहेत, त्याची लक्षणं काय आहेत, इतक्या स्पष्ट शब्दात सांगितलेले आहेत। आपण त्याचाच विचार करू। त्या अगोदर प्रमेयाचा म्हणजेच मधुमेहाचा दुधाशी असलेला संबंध आपण बघणार आहोत। मूळ प्रमेह आजार जो आहे, हा चिकटपणाशी असलेला आजार आहे। शरीरामध्ये साखरेसारखा पदार्थ, साखर प्रत्यक्ष साखर नाही, साखरेसारखा पदार्थ शरीरात जेव्हा चिकटून राहतो, तेव्हा त्याला रूपांतर क्लेदामध्ये होतं। क्लेद म्हणजे एक प्रकारचा चिकटपणा। घामाचा चिकटपणा वेगळा आणि क्लेदाचा चिकटपणा वेगळा। हा असा चिकटून राहतो आणि त्याचा शब्दामध्ये सुद्धा आपल्याला उच्चार करताना सुद्धा तो शब्द स्पष्ट समजतो की हा शब्द पण चिकट येतोय। असा शब्द जेव्हा येतो, तेव्हा हा जो चिकटपणा आहे, हा तुमच्या लाळेमध्ये निर्माण झाला आहे, हा तुमच्या जिभेमध्ये निर्माण झाला आहे, तोंडामध्ये निर्माण झाला आहे, तोच पुढच्या सगळ्या धातूंमध्ये कन्व्हर्ट झालेला असतो आणि याचं रूपांतर मधुमेहामध्ये होण्याची शक्यता अनेक पटीने असते। हा जो चिकटपणा आहे, हा वाढवण्याचं काम हे दूध करते। आणि म्हणून दूध शास्त्रकारांनी सांगितलं आहे, दूध पिऊच नका। लहान मुलांना जर गरज असेल तरच दूध द्या, नंतरचं दूध हे गडबड करणारं आहे। आयुर्वेदामध्ये दूध जे प्यायला सांगितलेलं आहे, हे दूध धारोष्ण दूध आणि श्रम करणाऱ्यांसाठी दूध, हा एक भाग सगळ्यात महत्त्वाचा सांगितलेला। दुधाचा जो दोष येतो, हा दूध अत्यंत नाशिवंत पदार्थ आहे आणि हा दूध जर पचलं नाही तर त्याचं रूपांतर क्लेदामध्ये होतं। त्यामुळे हे दूध अत्यंत काळजीपूर्वक गरम गरम संस्कारित म्हणजे काहीतरी मसाला घालून घेतलं तर दूध चालू शकेल, अन्यथा दूध हे प्रमेय वाढवणारे, प्रमेय म्हणजे आजच्या काळानुसार डायबिटीस, साखर वाढवणारे असं सांगितलेलं आहे। आता तो श्लोक आपण मुळातनं बघूया। ज्या श्लोकाची आपण चर्चा करणार आहोत, तो मूळ श्लोक आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि प्रमेयाची व्याप्ती ही आपण शोधून काढणार आहोत। दूध आणि पाणी हे दोन्ही गोष्टी डायबिटीस वाढवतात, हे पण आपण पुढच्या सूत्रात बघणार आहोत। मूळ सूत्र जे सांगितलं आहे, आस्या सुखम स्वप्न सुखम दधिनी, पहिला शब्द आहे आस्या सुख। आस्य सुख या शब्दाचा अर्थ आसन सुख असा आहे। आसन म्हणजे ज्याला बसायला बरं वाटतंय,
आता बसायला बरं वाटतं. एक तुम्हाला गंमतच सांगतो ना, समजा आपण कुठच्या तरी एका मोठ्या व्याख्यानासाठी गेलो आहे, हॉल खचाखच भरलेला आहे आणि मागनं एक आपण प्रवेश घेतला आणि इकडे तिकडे पहिल्यांदा शोधतो ती उभं राहायला जागा मिळेल का हे पहिल्यांदा शोधतो. उभं राहायला जागा मिळाली तरी आपल्याला धन्य वाटतं, पण काही वेळानंतर पायात पेटके यायला लागतात, गोळे यायला लागतात, पाय दुखायला लागतात आणि मग असं वाटतं की कुठेतरी खुर्ची मिळाली तर बरं होईल. मग एक टेबल आपल्याला दिसतं, मग त्या टेबलावर जाऊन बसतो. त्या टेबलावर बसल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे मला हे टेबलच मिळालं, जरा खुर्ची असती तर पाठ टेकता आली असती. मग ही पाठ टेकणारी खुर्ची आपण शोधतो. मग तशी खुर्ची दिसली की आपण टेबल सोडतो आणि पाठ टेकणाऱ्या खुर्चीत जाऊन बसतो. पाठ टेकणारी खुर्ची आपल्याला दिसली, त्याच्यात समाधान झालं की नंतर मग असं वाटतं की अरे जरा हात टेकायला पाहिजे होते, हात असलेली खुर्ची बघायला पाहिजे. मग आपण तीच खुर्ची शोधतो आणि तिथला पाहुणा उठला की आपण बरोबर ती खुर्ची जाऊन पकडतो आणि त्या खुर्चीवर असं हात टेकून असे राहतो. हात टेकल्यानंतर असं वाटतं की अरे यार पुढे एखादं टेबल असं पाय टाकायला मिळालं असतं तर खूप बरं झालं असतं. त्यापेक्षा जर असं एखादं लोड मिळाला असता तर बरं झालं असतं. असं विष्णुशय्या आसनामध्ये झोपून मला काही व्याख्यान ऐकता आलं असतं, पिक्चर बघता आलं असतं. आणि हे सगळं जे आहे याला म्हणतात आस्यासुख. हे ज्याची इच्छा अशी वाढत जाईल त्याने समजावं मला भविष्यात डायबिटीस होणार आहे. काही लक्षात आलं का? जिथे आपण आहोत तिथे समाधानी आहोत ही वृत्ती ज्याच्यामध्ये आहे त्याला डायबिटीस होणार नाही. पण मी जिथे आहे तिथे असमाधानी आहे, मला बसण्यामधलं आणखीन सुख पाहिजे, आणखीन सुख पाहिजे अशी अपेक्षा जो वाढवतो तो डायबिटीसचा बळी होतो. ग्रंथकार सांगतायत व्यवहारातही तसंच दिसतंय. अभ्यास करताना मुलांना टेबलावर खाली बसून अभ्यास करायचा. खाली बसून असं 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 करत करत झोप आली की लगेच आपल्याला जाग येत होती. आता खाली टेबल आलं, टेबलाला लोड म्हणून आपलेच हात आले, नंतर उशी आली आणि झोपून झोपून लोळून लोळून अभ्यास करायची सवय लागली. हे सगळं डायबिटीसकडे जाणारे लक्षणं आहेत, ही लक्षात घेतली पाहिजेत. त्यामुळे आस्यासुख हा शब्द जो आहे ह्या शब्दाची व्याप्ती आणि त्याचा विषय जो आहे आपण या दृष्टीने समजून घेणं आवश्यक आहे. ही भारतीय विचार पद्धत आहे की केवळ बसण्यावरून किंवा तुम्हाला सुख कशात मिळतं आहे यावरून तुम्हाला डायबिटीस होणार आहे की नाही हे डॉक्टरना आधीच समजतं. डॉक्टरना म्हणण्यापेक्षा वैद्यांना अगोदर समजतं. ज्याला टेकायला आवडतं त्याच्यापेक्षा बसायला आवडतं, बसण्यापेक्षा झोपायला आवडतं, झोपण्यापेक्षा लोळायला आवडतं, लोळत असतानासुद्धा बाजूला आणखीन कोणतरी वारा घालणारी असावी अशी इच्छा निर्माण होते. सुखाचा अतिरेक होणं म्हणजे डायबिटीस. आणि याची चिकित्सा काय सांगितली आहे? जीवनातलं सुख थोडं थोडं कमी करत जा, निस्सुख व्हा म्हणजे अंतिम सुखकारक असेल. निस्सुखत्वम सुखायचं हे डायबिटीसचं आणखीन एक उत्तर सांगितलेलं आहे. तुम्ही जीवनातली सुख कमी करत जा आणि आहे त्यात आनंद माना की डायबिटीस होण्यापासून तुम्हाला निश्चितपणे तुम्ही त्या दिशेने वाटचाल करत असाल. हे झालं आस्यासुख या शब्दाविषयी. तांब्याची भांडी, पितळीची भांडी ह्याला जर आतनं कलही लावलेली असेल तर सोने पे सुहागा. सागराची पावडर पहिल्यांदा त्यांनी जाऊन घेतली आणि त्याच्यानंतर हे कढईचं जे मटेरियल असतं ज्याला इंग्लिशमध्ये टिन असं म्हणतात ते मटेरियल आता ते भांड्याच्या सर्व बाजूनी लावतायत. त्याच्यामध्ये जे औषध वापरलेलं आहे त्यात तो जो धातू आहे हा धातू प्रमेहावरचं डायबिटीसवरचं सगळ्यात चांगलं औषध आहे. ही जी भांडी असतात ही भांडी अत्यंत महत्त्वाची असतात. तर ही पितळीची भांडी, तांब्याची भांडी जर तुम्हाला हवी असतील तर ही सगळी आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहेत. चॅनेलच्या खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची माहिती दिलेली आहे, नंबर दिलेला आहे. जरूर संपर्क करा, व्हॉट्सअपवर संपर्क करा. नुसता मेसेज टाकून ठेवलात तरी आमचा रिप्लाय तुम्हाला येईल. त्या रिप्लायमध्ये तुम्हाला या तांब्याच्या भांड्यांचा आकार, त्यांचा नंबर आणि त्याची किंमत देखील कळवली जाईल. तुम्हाला जे भांडं आवडतंय ते तुम्ही निवडा आणि आम्हाला फक्त त्याचा नंबर कळवा आणि पैसे कसे पाठवायचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघून घ्या. ते भांडं तुम्हाला निश्चितपणे घरपोच होईल. कोणाला भेट देण्यासाठी, ही आरोग्याची भेट असेल, तुमच्या घरात आरोग्य आणण्यासाठी ही आरोग्याची भेट स्वीकारलेली असेल, भाऊबीजेच्या वेळेला असेल, पाडव्याच्या वेळेला असेल, कुठच्या तरी रिटर्न गिफ्टच्या वेळेला अशी भेट कायमची आठवण राहील तुमची आणि आमच्या चॅनेलची सुद्धा. आज आपण पुढचा शब्द बघणार आहोत, स्वप्नसुख. स्वप्नसुख म्हणजे स्वप्नात देखील सुख बघणं. स्वप्न म्हणजे झोप असं सांगितलेलं आहे. झोप जास्ती प्रिय असते अशी मंडळी जी असतात त्यांनी समजावं की मला डायबिटीस होण्याची शक्यता जास्ती आहे. म्हणजे 2 लेक्चरच्या मध्ये जो डोलकी काढतो त्याला समजावं पुढे मला डायबिटीस होणार. किंवा ज्याला अशी गाडी चालवताना सुद्धा झोप येते, ज्याला पेंग येते त्याने समजावं मला पुढे भविष्यात डायबिटीस होण्याची शक्यता जास्त आहे. आत्तापासूनच काळजी घेणं आवश्यक आहे. ह्या झोपेवर कंट्रोल ठेवायचा. अतिरिक्त झोप हा डायबिटीसचा हेतू सांगितलेला आहे. अनावश्यक झोप हा डायबिटीसचा हेतू सांगितलेला आहे. वामकुक्षी सांगितलेली आहे आयुर्वेदामध्ये.
दुपारची झोप सांगितलेली आहे ती पण फक्त ग्रीष्म ऋतूमध्ये सांगितली आहे, उन्हाळ्याच्या दिवसात सांगितली आहे. आणि ती आडवं झोपून नाही सांगितलेली, ती बसून झोप घ्यायला सांगितलेली आहे. असं बसायचं आणि असं नुसतं डोकं टेकून शांत पडून राहायचं डाव्या कुशीवर, याला म्हणतात वामकुक्षी. आणि ही जर केलीत तर चालेल. पण वामकुक्षीचं रूपांतर जर झोपेत होणार असेल, वर गरगरत राहणारा पंखा, चालू असलेला AC, डोक्यावरनं पांघरूण, 100% समजावं, हे हास्यसुख अधिकच होतं आहे, डायबिटीसचं कारण होणार आहे. स्वप्नात देखील सुख बघणं, अतिरेक सुखाचा करणं, हे गडबड करणार आहे. हास्यासुखम स्वप्नसुखम दधीनी, इथे पुन्हा दह्याचा उल्लेख आलेला आहे. दूध तर वाईट आहेच, आणि त्याहीपेक्षा दुधाच्याही अलीकडे दह्याचा उल्लेख केला आहे शास्त्रकाराने. याचा अर्थ हे जे दही आहे हे डायबिटीससाठी मोस्ट प्रोन टू बी असं होऊ शकेल. म्हणजेच ह्या दह्याचा जर तुम्ही युक्तीने वापर केला नाहीत तर दही आवडणाऱ्या माणसांना डायबिटीस होतो असंही लक्षात येतं. अर्थात हे सगळ्यांना दिसतंच असं नाही. ज्यांची पिंड, ज्यांचा वाताची प्रकृती असेल त्यांनी जर दही खाल्लं तर त्यांना विशेष काही त्रास होत नाही. पण ज्यांची कफाची प्रकृती आहे त्यांनी जर दही आवडीने खाल्लं, एकाच वेळेला 2-3 वाट्या दही खाल्लं, त्याच्यात काहीही न घालता दही खाल्लं, अवेळी दही खाल्लं, हावरटासारखं दही खाल्लं, निश्चित असं एका दिवशी करून होत नाही. असं जर रोज होत असेल तर त्याला पचनाचे प्रॉब्लेम निर्माण होणार आणि चयापचय बिघडलं की डायबिटीस होतो असं आयुर्वेद सांगतो. डायबिटीस म्हणजे प्रमेह, समजण्यासाठी मी डायबिटीस शब्द वापरतोय. ह्या प्रमेहाचे जे प्रकार आहेत त्याच्यातला हा जो वाताचा प्रकार आहे त्याच्यातला हा मधुमेह आपण बघतोय. आणि त्याच्या कारणांमध्ये हे जे दही आहे हे दही गडबड करणार आहे. दही कधीही रात्रीच्या वेळेला खाऊ नये. रात्रीच्या वेळेला तसं तर अन्नच पण घेऊ नये. जे सगळं अन्न घ्यायचं आहे संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर संपवावं असं आयुर्वेद सांगतोय. सायंकाल हा जेवणासाठीचा काल सांगितलेला आहे. अर्थात अगदी सूर्यास्त होताना जेवू नये, पण त्याच्या अगोदर मग एक अर्धा प्रहर, त्याच्यानंतर अर्धा प्रहर चालू शकेल. म्हणजे सूर्यास्ताच्या अगोदर एक 30-40 मिनटं किंवा सूर्यास्तानंतरची एक 10-20-25 मिनटं, हा एवढाच वेळ तुमच्या जेवणासाठीचा योग्य वेळ आहे. या वेळेला जर जेवलात तर डायबिटीसची चिंता भीती काहीच नाही. ज्यांना डायबिटीस होऊ नये असं वाटतंय त्यांनीसुद्धा हे जेवणाची वेळ लवकर करावी, किंवा ज्यांना डायबिटीस झाला आहे त्यांनीसुद्धा जेवणाची वेळ बदलावी. निश्चितपणे तुम्हाला परिणाम तुमच्या रिपोर्ट्सवर झालेले सुद्धा दिसू शकतील. दही हे जे आहे, दही कधीच खाऊ नये रात्रीचं. आणि दही नुसतं दही खाऊ नये. कवडी पडलेलं छान दही, मातीच्या मडक्यातलं दही असं काढल्यानंतर असं एक काळकन त्याचा असं चकचकीत गोळा आपल्या तोंडात जाताना आहा काय अवर्णनीय आनंद येतो. दही मला पण आवडतं. परंतु हे दही खात असताना दह्यातलं पाणी वेगळं करून टाकावं, चक्का करून खावं सांगितलेलं आहे. खाऊ शकतो. दही मुगडाळीबरोबर खाल्लं तर चालू शकतं. कोशिंबिरीवर दही घालून घेतलं चालू शकतं. पोह्यांवर दही घेतलं चालू शकतं. भरतामध्ये दही घालून घेतलं चालू शकतं. साखर घालून दही घेतलं चालू शकतं. पण नुसतं दही आणि अधमुरं दही अजिबात खाऊ नका. हे गडबड करणार आहे. ज्याची प्रकृती वाताची आहे त्याला एक वेळ दही चालेल. ज्याने रात्री जागरण केलेलं आहे, श्रम केलेले आहेत, दमलेला आहे, अशाने दही खाल्लं चालू शकेल. ज्याला झोप अजिबात लागत नाही आहे त्याने दही खाल्लं संध्याकाळच्या वेळेला तर चालू शकेल. एरवी दह्यांचा निषेध आहे. हे दही पचायला खूप जड असल्यामुळे शास्त्रकारांनी असं सांगितलं आहे की असं दही जास्ती घेऊ नका, हे गडबड करणार आहे. हास्यसुखम स्वप्नसुखम दधीनी ग्राम्योदक असा एक शब्द वापरलेला आहे ग्रंथकारांनी. ग्राम्य म्हणजे गाव, खेड, जिथे पाणथळ जमीन आहे अशी जमीन, जिथे कायम दलदल राहिलेली असते, पाण्याचा निचरा होत नाही, अशा ठिकाणचं जे पाणी आहे हे पाणी गडबड करणार आहे. ग्राम्य आणि उदक असे 2 शब्द लक्षात घेऊया. हे प्रमेयामध्ये म्हणजे डायबिटीस होण्यामध्ये कारणीभूत आहेत. ग्राम्य उदक हा शब्द गावातलं पाणी असंस्कारित जसंच्या तसं पिणं. गावातलं पाणी म्हणजे एकतर नदीचं पाणी किंवा एकतर तलावात साठलेलं पाणी किंवा कुठच्या तरी डबक्यातलं पाणी, असं जर तुम्ही पिलत तर डायबिटीस होण्याची हे एका दिवशी पिऊन होत नाही. समजा कुठे आपण टूरला गेलो आणि एखाद्या दिवशी त्या धबधब्याचं पाणी प्यालात किंवा गरज लागली म्हणून कुठचं तरी पाणी प्यालात तर तुम्हाला डायबिटीस होणार नाही आहे. गैरसमज करून घेऊ नका. असं जर वारंवार होत असेल तर डायबिटीस होण्याची शक्यता वाढते असं शास्त्रकारांना सांगायचं आहे. असंस्कारित जल जसं घेताय तसंच्या तसंच तुम्ही प्यालात तर तुम्हाला निश्चितपणे शक्यता वाढणार आहे. मग कसं प्यायचं? संस्कारित करून प्यायचं. पाणी एकतर गरम करून प्या, गरम पाणी प्या. जेवताना निदान रूम टेम्परेचरचं पाणी प्या. आज काही जणांना तर फ्रीजमधलंच पाणी प्यायची सवय. डायरेक्ट बाटली काढायची आणि तोंडाला लावायची. फ्रीजमधल्या पाण्याचं टेम्परेचर किती असतं माहिती आहे? अंदाजे एक 10 ते 15 डिग्री सेंटीग्रेड असतं. आता एवढ्या डिग्रीचं पाणी जे आहे आपल्या शरीराचं तापमान 34-35 पर्यंत असतं. आता या टेम्परेचरला ते पाणी आणण्यासाठी
त्या पाण्याचं तापमान शरीरातल्या टेम्परेचर मेंटेनिंग सिस्टीमला ते पाणी त्या टेम्परेचरला आणून मग पुढे पचवण्याची प्रोसेस सुरू होते. तसंच एकदम गरम गरम जर पाणी घेतलं, उकळतं, चहा एवढं उकळतं किंवा 70 डिग्री 80 डिग्री 90 डिग्री 100 डिग्री म्हणजे उकळतं, एवढ्या डिग्रीचं पाणी घेतलं तर ते शरीराला पुन्हा कमी करण्यासाठी पुन्हा शरीराची सिस्टीम तिथे कामी खर्ची पडते. त्यामुळे असं नको, रूम टेम्परेचरचं जे पाणी आहे एवढं घेतलं तरी चालेल, त्याच्यात थोडंसं गरम घेतलं तर पचनाला मदत होणारं हे पाणी असतं. त्यामुळे उष्णोदक अशा पद्धतीत हे पाणी गरम गरम जर घेतलं तर चालू शकणार आहे. या पाण्यामध्ये जर तुम्ही एखादा मसाल्याचा पदार्थ जर घातलात तर ते पाणी आणखीन चांगलं होतं. शुद्ध होण्यापेक्षा हे डायबिटीसपासून लांब जाणारं पाणी होऊ शकतं. मग काय करायचं, एखाद्या दिवशी या पाण्यामध्ये हळद घालायची, हे पाणी उकळवायचं, हे पाणी प्यायचं. सकाळी उठल्यानंतर जे पाणी तुम्ही भांड्यामध्ये भरून ठेवणार, या भांड्यामध्ये हळद घालून ठेवा. हळद म्हणजे हळकुंड टाकून ठेवलं तरी चालेल, उकळण्याची गरज नाही. दिवसभर तुम्हाला जे काही पाणी लागेल हे पाणी, हे हळद घातलेलं पाणी 1 दिवस होईल. दुसऱ्या दिवशी लवंग घाला 2, तिसऱ्या दिवशी वेलची घाला, चौथ्या दिवशी दालचिनी घाला, 5व्या दिवशी तमालपत्र घाला, 6व्या दिवशी आणखीन हिंग घाला, 7व्या दिवशी धने घाला, जिरं घाला, ओवा घाला, बडीशेप घाला. आपल्याकडे मसाल्याचे पदार्थ, एवढे मसाल्याचे पदार्थ आहेत. हे सगळेच्या सगळे मसाल्याचे पदार्थ हे औषध आहे, डायबिटीससाठीचं औषध आहे. मेथी आहे, मेथी घालू शकतो आपण. आवळा आहे, आवळ्याचे पाणी पिऊ शकतो. पण ज्यूस पिण्याची आवश्यकता नाही. जेवढे ज्यूस जास्ती पिणार तेवढी गडबड होणार, हे आपण नंतर परत बघणारच आहोत. हे जे काही पाणी आहे, मसाला पाणी असं मी ज्याला म्हणतो आहे, हे जर पाणी घेतलं, हे पाण्यातले दोष नाहीसे होतात, प्लस मसाल्याचे फायदे जास्त मिळतात. म्हणून हे संस्कारित जल जर आपण घेतलं तर प्रमेहाचे चान्सेस कमी होणार आहेत. अस्यासुखम स्वप्नसुखम दधिनी ग्राम्योदक अनुपरसा, हा एक शब्द आणखीन एक महत्त्वाचा आहे. अनुप म्हणजे पाणथळ जागी वाढलेले प्राणी किंवा पाण्यामध्ये वाढलेले प्राणी. पाण्यामध्ये जे प्राणी राहतात, या प्राण्यांचं मांस जेव्हा आपण भक्षण करतो तेव्हा डायबिटीस होण्याची शक्यता वाढते. पुन्हा सांगतो, एकदा खाऊन होत नाही असं वारंवार ज्यांच्या सवयीमध्येच असं असेल त्यांना डायबिटीस होण्याची शक्यता जास्ती आहे. म्हणजे विशेषतः समुद्र जलचर प्राणी जे आहेत, ज्याच्यामध्ये मासे आहेत, ज्याच्यामध्ये कासव आहे, ज्याच्यामध्ये बेडूक आहे. हो, बेडूक काही देशातली माणसं बेडूक पण खातात. त्यामुळे बदक आहे. पाण्यामध्ये राहणारी जी मंडळी आहेत किंवा खेकडे कुर्ले आहेत, शिंपले आहेत, खुबे आहेत, पाण्यामध्ये राहणारे, सतत पाण्यामध्ये राहणारे ज्या प्राणी असतात, ह्यांचं मांस सतत जर खाल्लं गेलं तर डायबिटीस होण्याची शक्यता वाढते असं आयुर्वेद सांगतो. ह्यांचं मांस, अनुपमांस असा शब्द आहे. एक गंमत सांगतो तुम्हाला, मी केलेला एक संशोधनाचा भाग म्हटलात तरी चालू शकेल. सूर्यास्तानंतर ज्या कोंबड्या खातात त्यांचं वजन वाढतं आणि त्यांना रोग होतात असं माझ्या लक्षात आलं. काय केलं तर असं लक्षात आलं की ज्या गावठी कोंबड्या आहेत, ह्या गावठी कोंबड्या कधीही सूर्यास्तानंतर काहीही खात नाहीत. त्या ज्या खुराड्यामध्ये राहतात त्याला घुड असा शब्द आहे. ह्या घुडातल्या गावठी कोंबड्या ज्या आहेत, काळ्या रंगीत पिसांच्या ज्या कोंबड्या असतात, ह्या कोंबड्या संध्याकाळी 7 नंतर आपणच आपल्या जागी जाऊन बसतात आणि झोपतात. पुढे 12 तास त्या झोपतात. पहाटे 5 वाजता कुकुचकू सुरुवात होते. त्यांना भूक लागायला लागते आणि त्यांचा दैनंदिन व्यवहार सुरू होतो. त्यांचा दैनंदिन व्यवहार म्हणजे काय, त्या खुराड्यातनं बाहेर पडतात, जमीन उकरतात आणि जमिनीतले किडे, जमिनीतलं धान्य खायला लागतात. आधी व्यायाम करतात, पाय मोकळे करतात, फडफडवतात, इकडे तिकडे बघतात, वर बघतात, आजूबाजूला बघतात, कोणी शत्रू आहे का. नसल्यानंतर मग ते डोकं खाली घालून जमीन उकरतात आणि त्या जमिनीतले किडे आणि धान्य खायला सुरुवात करतात. ही त्यांची जीवन पद्धत आहे. ह्याचा परिणाम, या कोंबड्यांना कोणताही रोग नाही, ह्यांचं वजनही वाढत नाही. मी यांचं वजन बघितलं, बाजारात येणारं 45 दिवसांचं जे पिल्लू असतं, ज्याची वाढ पूर्ण झालेली आहे, अशा 45 दिवसांच्या कोंबडीचं वजन किती असतं. जी कोंबडी गावठी आहे हिचं वजन 900 ग्रॅम ते 1100 ग्रॅम असतं. मी हाच प्रयोग ब्रॉयलर कोंबड्यांवर बघितला. म्हणजे पोल्ट्रीतल्या कोंबड्या, ज्या पांढऱ्या कोंबड्या आहेत, ज्या कृत्रिम कोंबड्या आहेत, ज्यांच्या अंड्यातनं जीवच निर्माण होत नाही, अशा कोंबड्या ज्या आहेत, ह्या कोंबड्यांना रात्रभर खायला भाग पाडलं जातं. सूर्यास्त झालेला त्यांना समजू नये यासाठी त्यांच्या खिडक्यांची शटर सगळी पडदे लावून बंद केली जातात आणि मोठे हॅलोजनचे बल्ब लावतात. आणि ह्या कोंबड्यांना सूर्यास्त झालेलाच नाही असा भास निर्माण करतात आणि ह्या कोंबड्यांना खायला घातलं जातं. त्यांच्यासमोर रेडीमेड फूड तयार अन्न त्यांना दिलं जातं. त्यांना पायाने उकरण्याची शक्तीसुद्धा संपवावी लागत नाही. त्यांना धावायचं नसतं, त्यांना चालायचं नसतं, त्यांना मान वर करायची नसते, त्यांना इकडे तिकडे बघायचं नसतं. त्यांना इतकं खेटून ठेवलेलं असतं की एक कोंबडी दुसऱ्या कोंबडीला चिकटलेलीच असते.
ज्यांचा व्यायाम कमी आणि समोर रेडीमेड अन्न सुखाची अतिव्याप्ती झाली की त्या कोंबड्यांना रोग होतो. रोग कसा होतो आणि कुठे होतो याचा पुढे जाऊन जेव्हा शोध घेतला तेव्हा असं लक्षात आलं की या 45 दिवसांची जी पिल्लं आहेत पूर्ण वाढ झालेली ह्यांचं वजन किती आहे. पोल्ट्रीमधल्या सगळ्या पोल्ट्रींमध्ये मी जाऊन शोध घेतला. ह्या पोल्ट्रीमधल्या पांढऱ्या कोंबड्यांचं वजन 45 दिवसांचं वजन 2200 ग्रॅम ते 2500 ग्रॅम असतं. म्हणजे 2.25 किलो ते 2.5 किलो वजनाच्या ह्या कोंबड्या असतात. गावठी कोंबड्यांचं वजन आपण किती बघितलं. गावठी कोंबड्यांचं वजन 900 ग्रॅम ते 1100 ग्रॅम आणि या कोंबड्यांचं वजन 2200 ग्रॅम ते 2500 ग्रॅम. एवढी वाढ कशी झाली आणि एवढ्या जाड कशा झाल्या, एवढं वजन कसं वाढलं. कारण वजन वाढवणं हाच तर बिझनेस आहे आणि म्हणून त्यांना रेडीमेड फूड खायला घातलं जातं. त्यांचं वजन वाढवलं जातं, त्यांचं मांस वाढवलं जातं, त्यांची चरबी वाढवली जाते आणि त्यांना मार्केटमध्ये आणलं जातं. आणि या मार्केटमधल्या कोंबड्यांचंच मांस जेव्हा आम्ही खातो तेव्हा आमचंही वजन वाढतं, आमचीही चरबी वाढते, आमचंही कोलेस्ट्रॉल वाढतं, आमच्यातलंही डायबिटीस वाढतो आणि रोग वाढत आहेत, कमी होत नाही आहेत. कारण कृत्रिम खाल्लं की कृत्रिम रोग निर्माण होणारे आहेत. काही लक्षात येते का बघा. आयुर्वेदात जो शब्द सांगितला आहे, खुराड्यामध्ये माजवून ज्या प्राण्यांना वाढवलं जातं अशा प्राण्यांचं मांस जर तुम्ही खाल्लं तर असे रोग तुम्हाला होणारच आहेत. ह्याच्यात नवल ते काय. आज हे आजार सगळे वाढले त्याची कारणं हीच आहेत की आम्ही सुखाचा अतिरेक करत चाललेलो आहोत आणि म्हणून अशा प्राण्यांचं मांस तुम्ही खाल्लं की रोग होणारे हे 100% सिद्ध आहे. ह्यांच्यावर मी आणखीन प्रयोग केला. ज्या गावठी कोंबड्या आहेत ह्यांचे मृत्यूदर मी चेक केला. किती कोंबड्या मरतात. 100 कोंबड्या जर आपण गृहीत धरल्या, गावठी कोंबड्या 100 पैकी एकही कोंबडी मरत नाही जर त्याला 4 शत्रूंनी मारलं नाही तर. 4 शत्रू आहेत गावठी कोंबड्यांना. एक शत्रू वरनं आकाशात न येतो, घार आहे किंवा कावळा आहे, तो पिल्लं घेऊन जातो. दुसरा शत्रू जो आहे हा जमिनीवरून येतो, कोल्हा आहे किंवा कुत्रा आहे. तिसरा शत्रू जमिनीतनं बाहेर येतो, नागोबा सापासारखा पदार्थ आहे, सापासारखा प्राणी आहे, तो या पिल्लांना खाऊन टाकतो. आणि चौथा घरातनं येतो, घरमालक, तो त्यांची मुंडी मुरगाळायला तयार आहे. ह्या 4 शत्रूंपेक्षा या कोंबड्यांना 5वा शत्रू नाही, रोग नाही. ह्या सगळ्या कोंबड्या निरोगी असतात, वजनाने कमी असतात, म्हणूनच निरोगी असतात. आणि गावठी कोंबड्यांपेक्षा पोल्ट्री कोंबड्यांकडे जेव्हा मी जाऊन बघितलं, ह्या सगळ्या पांढऱ्या कोंबड्या ह्या अशा गलेलठ्ठ, पण त्याच्यातली एकही सशक्त मला दिसली नाही. सुशिक्षित आणि साक्षरमधला फरक जसा असतो ना तसा सशक्त आणि निरोगी मधला फरक आहे. ती जाड दिसते म्हणजे सशक्त असेलच असं नाही आहे. काही जणांच्या अंगावरची पिसं गेलेली, काही जणांच्या विष्ठेमध्ये खूप घाण दिसते, काही जणांची डोळ्यातनं घाण येते, अशा सगळ्या. काही जण लंगडत आहेत, काही जण मरत आहेत. किती मरतात यांचा शोध घेतला. गावठी कोंबड्यातलं 100 एकही पिल्लू मरत नाही, पण पोल्ट्रीमधल्या पिल्लांचं मात्र 100 पैकी 14 ते 15 पिल्लं मरतात. बरं, हे कशी मरतात हे जेव्हा मी विचारलं तेव्हा त्या पोल्ट्रीधारकाने असं सांगितलं की कशी मरतात आम्हाला माहीत नाही. मी जेव्हा परत जाऊन चौकशी केली, म्हटलं तुम्हाला माहीत नाही, आपण जाऊन त्या व्हेटरनरी डॉक्टरला भेटूया. आणि त्या डॉक्टरना मी जेव्हा भेटलो तेव्हा त्याला मी विचारलं की पिल्लं मरतात कशी. मालवणी डॉक्टर होतं, तिकडचा शोध आहे. मालवणी भाषेत त्याने उत्तर दिलं, काय नाही हो डॉक्टर, त्यांना हार्ट अटॅक येता. हे उत्तर जबाबदार व्यक्तीने दिलेलं उत्तर आहे. हे उत्तर एका व्हेटरनरी डॉक्टरने दिलेलं उत्तर आहे. तो असं म्हणतोय की ह्या कोंबड्यांना हार्ट अटॅक येतो म्हणून त्या मरतात. माझे कुतूहल आणखीन चाळवलं. मी त्यांना विचारलं की हार्ट अटॅक का येतो. ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांच्याकडे नव्हतं, कारण त्यांना आयुर्वेदाची जीवनशैली म्हणजे काय हेच माहिती नव्हतं. जेव्हा रात्री उशिरा जेवण केलं जातं, सूर्यास्तानंतर जेवण केलं जातं, शरीरातील साखर जशीच्या तशी राहते, शरीरातील चरबी जशीच्या तशी राहते, अनप्रोसेस्ड फूड जसंच्या तसं राहतं, कॉन्स्टिपेशन होतं, चरबी वाढते, मांस वाढतं, क्लेद वाढतो, डायबिटीस होतो, हार्ट अटॅक येतो आणि काहीही रोग, जननी सर्व रोगाणाम, हे सांगितलेलंच.
सुश्रुत नावाचे आमचे ऋषी आहेत. त्यांनी आपल्या एका ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे की प्रमेय होण्याची कारणं काय काय आहेत. तर ते असा एक श्लोक सांगतायत. दिवास्वप्नम अव्यायामम आलस्य प्रसक्तम शीतस्निग्ध मधुर मेद्य द्रवान्नपान सेविनम पुरुषम जानीयात प्रमेही भविष्यती ती. जानीयात प्रमेयती भविष्यती ती याचा अर्थ असा आहे की तुम्ही निश्चितपणे समजा की भविष्यात तुम्हाला डायबिटीज होणार आहे. कोणाकोणाला होऊ शकणार, तर त्याची त्यांनी काही सूत्र दिलेली आहेत. त्याच्यातलं हे अन्य कुठच्याही पॅथीमध्ये लिहिलेलं नाही आहे. हे ओपन सिक्रेट आज तुम्हाला मी सांगणार आहे. काय ओपन सिक्रेट? कोणाला डायबिटीस होणार? दिवसा झोपणारे, आपण तो शब्द आस्यसुखम स्वप्नसुखममध्ये बघितलेला होता. दिवसा झोपणारे जे आहेत ह्यांना निश्चितपणे डायबिटीस होतो. आणि दुसरं जे कारण सांगितलं आहे त्याच्यावर आज आपण विशेष विचार करूया. अव्यायामम. अव्यायाम म्हणजे ज्यांचा व्यायाम काहीही नाही, जे काही अंग मेहनत करत नाहीत आणि सुखाचा अतिरेक करतात, हे निश्चितपणे डायबिटीसचे बळी ठरतात. आपण ते कोंबड्यांचं उदाहरण बघितलं की नाही? ज्या कोंबड्या काहीही व्यायाम करत नाहीत आणि खात राहतात त्यांना डायबिटीस होतो, त्यांना हार्ट अटॅक येतो, त्यांचं कोलेस्ट्रॉल वाढतं, त्यांची चरबी वाढते. मग तेच माणसांच्या बाबतीत आहे. जी माणसं फक्त गल्ल्यावर बसतात आणि पैसे गोळा करण्याचं काम करतात, श्रमाचं काम काही करत नाहीत आणि दुप्पट खातात, यांना डायबिटीस होण्याची शक्यता जास्ती आहे. सावध व्हा आणि वेळीच व्यायामाला सुरुवात करा. हा जो व्यायाम आहे हा व्यायाम तुम्हाला करणं अत्यंत आवश्यक आहे. मेहनत केल्याशिवाय मेह म्हणजे प्रमेह, नत म्हणजे नष्ट होणार नाही. म्हणजे प्रमेह नष्ट होण्यासाठी मेहनत आवश्यक आहे. मेहनत कशी करायची, काय करायची आपण पुढे बघणार आहोत. तो श्लोक आपण पूर्ण करून घेऊया. सुश्रुत पुढच्या श्लोकामध्ये असं म्हणत आहेत. आळशी दिवास्वप्नम अव्यायामम आलस्यम. आळस जो आहे ना अंगामधला तो मोठा दुर्गुण आहे. हा आळस कसा ओळखायचा? मी आळशी आहे कसं ओळखणार? एक उदाहरण घेऊया आपण, म्हणजे लक्षात येईल की मी आळशी कसा आहे. मला समजा सकाळी 6 वाजता उठायचं आहे, पण मी 6चा अलार्म सेट केला आणि 6चा अलार्म झाल्यानंतर तो अलार्म 3 वेळा वाजणार आहे, तो स्नूजमध्ये जाणार आहे, 5-5 मिनिटांनी तो तुम्हाला परत जागा करणार आहे. ह्याचे 3ही अलार्म वाजून जातात तरी तो उठतो, बंद करतो आणि परत झोपतो, परत उठतो, परत गजर होतो, परत बंद करतो, परत झोपतो. हा आळशी. हा आळस जर टाकायचा असेल तर मला पहिला अलार्म झाल्यानंतर मी उठायचं आहे आणि तो अलार्म स्विच ऑफ करायचा आहे आणि खडखडीत उठायचं आहे आणि बसायचं आहे आणि कामाला लागायचं आहे. हे ज्याला कळतं त्याच्यातला आळस नाही आहे असं समजायचं. आणि ही प्रवृत्ती जर सुखासीनतेकडे झाली, असं अजून 5 मिनटं झोपूया, अजून रवानदेत गो, अजून झोपतोय मी माहीत, हे ज्याला समजतंय, हे जो करतोय तो आळशी समजावा. एक काम करताना ते काम पूर्ण होईपर्यंत पाठ सोडायची नाही, हे ज्याच्याकडे आहे तो आळशी नाही. पण एक काम करताना 10 वेळा त्याला सांगायला लागतं, अरे हे राहिलंय, अरे हे राहिलंय, अरे हे राहिलंय, समजावं, तो आळशी आहे. अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा आळस तसाच असतो. आंघोळीला जायच्या वेळेला सुद्धा आळस तसाच असतो. 9 वाजता आंघोळ झालीच पाहिजे, 7 वाजता आंघोळ झालीच पाहिजे. जे ठरलेलं रुटीन आहे ती कामं जर त्यावेळेला होत नसतील तर आपण आळशी आहोत असं जरूर समजावं. आळस जेवणाच्या वेळेत सुद्धा होता नाही. संध्याकाळी 7ला जेवण संपलं पाहिजे म्हणजे संपलं पाहिजेच, त्याच्यात आळस केलात तरी तुम्हाला डायबिटीस होणार आहे. म्हणजे आळस हा एक मोठा दुर्गुण डायबिटीससाठी कारणीभूत सांगितलेला आहे. हा आळस शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरावर असतो. तिसरं सांगितलं आहे कारण हे आळस. त्यानंतर सुश्रुताचार्य डायरेक्ट आहारावर येत आहेत आणि त्यांनी आहाराचे काही पदार्थ सांगितलेत ज्याच्यामध्ये शीत स्वभावाचे म्हणजे थंड प्रकृतीचे पदार्थ वारंवार खाणं, स्निग्ध पदार्थ वारंवार खाणं, मेदयुक्त चरबी वाढवणारे पदार्थ वारंवार खाणं आणि विशेषतः गोड पदार्थ भरपूर खाणं, चुकीच्या वेळेला खाणं, हे कारण सांगितलेलं आहे. याही पुढे जाऊन ते असं म्हणत आहेत की वारंवार खाणं आणि अधिक द्रव पदार्थांचे खाणं, अन्न आणि पान ह्या दोन्हीमध्ये घन आहार आणि द्रव आहार, आणि विशेषतः द्रव आहार जर तुम्ही घेत असाल, ज्याला आपण आजच्या भाषेत लिक्विड डाएट म्हणतो, हे जर तुम्ही जास्ती घेत असाल तर तुम्ही मोस्ट प्रोन टू बी अ डायबेटिक असं आयुर्वेद विचार करतो आहे. आजचं संशोधन काय सांगतं आहे मला माहीत नाही. आजचं संशोधन काही वेगळ्याच दिशेने चाललेलं आहे. हे डायबिटीसचा ते साखरेशी संबंध जोडत आहेत. माहिती म्हणून सांगतो, आयुर्वेदात साखरेशी संबंध थेट जोडलेलाच नाही आहे. केवळ रिपोर्ट नॉर्मल करत बसणं म्हणजे डायबिटीस नॉर्मल होणं आहे का? विचार करून बघूया. ह्याला म्हणतात पॅथॉलॉजिकल ॲनालिसिस. केवळ माझे रिपोर्ट्स नॉर्मल करण्यासाठी मी औषधं घेत बसायची, हा जो डायबिटीस आहे हा आजच्या काळातला डायबिटीस टाईप 1 टाईप 2. टाईप 3 डायबिटीस हल्ली दिसतोय
तो म्हणजे फक्त रिपोर्टमध्ये ॲबनॉर्मॅलिटीज दिसतात, पण पेशंटला जर विचारलं तुला डायबिटीसचा त्रास काय आहे, तो म्हणतो मला त्रास काहीच होत नाही आहे. हा टाईप 3 प्रकार. पेशंटला त्रास काहीच नाही आहे, फक्त रिपोर्टमध्ये ॲबनॉर्मॅलिटी दिसत आहेत. आणि रिपोर्टमध्ये ॲबनॉर्मॅलिटी येण्याची कारणं काय आहेत, तर तो घेत असलेली इंग्लिश औषधं. जसं कोलेस्ट्रॉल कमी करणारं औषध जर घेत असाल तर 2 वर्षामध्ये शुगर वाढलेलीच दिसणार, पण तुम्हाला डायबिटीस नसणार. डायबिटीसचं लक्षण नाही, पण रिपोर्टमध्ये ॲबनॉर्मॅलिटी, ह्याला म्हणतात पॅथॉलॉजिकल ॲनालिसिस. आणि ते जर ॲबनॉर्मल असेल तर तुम्हाला औषधांची गरज नाही. तुम्ही स्वतःशी ठरवा की मला डायबिटीस आहे की नाही. त्याची लक्षणं काही आहेत. त्याच्या लक्षणातलं पहिलं लक्षण सांगितलं आहे, प्रभूत आविल मूत्रता. प्रभूत म्हणजे भरपूर, आविल म्हणजे गढूळ, आणि मूत्र लघवी जास्त वेळा होणं आणि गढूळ होणं, पाण्यासारखी लघवी न दिसणं, हे डायबिटीस होण्याचं लक्षण सांगितलेलं आहे. वारंवार लघवीला होणं, विशेषतः रात्रीच्या वेळेला. तुम्ही जेवून झोपलात, जेवण तुमचं 7 वाजता गृहीत धरलेलं आहे, 7 वाजता तुम्ही जेवलात, 10-10:30 वाजता तुम्ही झोपलात, आणि 10-10:30 नंतर जर तुम्हाला 3पेक्षा जास्त वेळा लघवीला जावं लागत असेल तर यू आर डायबेटिक. आयुर्वेदानुसार प्रमेही आहात. ती लघवी गढूळ असेल तर तुम्हाला डायबिटीस आहे. आणखीन काही लक्षणं सांगितली आहेत की तुम्हाला छोटे छोटे कीटक जास्ती तुम्हाला चावतायत का, डास तुम्हाला जास्ती चावतायत का, तुमच्या अंगाला गोड श्वास येतो आहे का, तुमच्या कपड्यांच्या घामाला वास येतो आहे का, याच्यावरनं डायबिटीसचं अनुमान सांगितलेलं आहे किंवा डायबिटीस आहे की नाही याचं निदान करायला सांगितलेलं आहे. जिथे लघवी केली जाते तिथे डोंगळे, मुंग्या, किड्या मुंगी जास्ती येतात का, यावरही लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे. कारण हा सगळा डायबिटीसचा जो प्रकार आहे तो तुमच्या लघवीतनं बाहेर पडणारा आहे असं आयुर्वेद सांगतो. क्लेदाचा जो प्रवाह आहे हा लघवी वाटे बाहेर पडतो. सगळे दोष जे बाहेर पडतात हे लघवीतनं बाहेर पडत असतात. त्यामुळे डायबिटीसची आयुर्वेदातली जी चाचणी सांगितलेली आहे ही मूत्रपरीक्षा सांगितलेली आहे. आणि मूत्रपरीक्षेसाठी कुठच्याही यंत्राची गरज सांगितलेली नाही आहे. केवळ क्लिनिकल ॲसेसमेंट, क्लिनिकल पेशंटला काय त्रास होतो आहे हे विचारात घेऊनच डायबिटीसचं निदान करायला सांगितलेलं आहे. सावधतेचा इशारा आपल्याला दिलेला आहे. ही सावधता कुठची बाळगायची आहे, मला जर त्रास असेल तरच औषध, अन्यथा औषध घ्यायची गरज नाही. रात्री लघवीला जास्त वेळा होणं, खूप भूक लागणं, खूप तहान लागणं, जी भूक आणि तहान सहन होत नाही. आणि तिसरं लक्षण, अंगावर झालेल्या जखमा बऱ्या होत नाहीत, विशेषतः लघवीच्या जागेला झालेल्या जखमा ह्यांना कात्रे पडणं, सूज येणं किंवा खाज कमी न होणं, ही 3 लक्षणं असतील तरच आपल्याला डायबिटीस आहे. ही 3 लक्षणं फक्त लक्षात ठेवायची. रिपोर्ट काय येतो आहे यापेक्षा मी नॉर्मल होतो आहे की नाही हे बघणं जास्ती महत्त्वाचं असं तुम्हाला पण वाटत नाही का. ग्राम्योदकः अनुपरसः पयांसी, पय म्हणजे दूध आणि दोन्ही पाणी, पयांसी नवान्नपानम असा आणखीन एक शब्द वापरला जातो आहे. नवान्नपान म्हणजे नवीन तयार झालेलं अन्न. यावर्षी तयार झालेलं जे पीक आहे हे तुम्ही यावर्षी संपवायचं नाही, वापरायचं नाही, हे संरक्षित करून ठेवायचं, त्याला उन्हं द्यायची, त्याला वाळवायचं, आणि हे सगळं संरक्षित झालेलं जे अन्न आहे हे 2 वर्षानंतर वापरायचं. आणि हे 2 वर्षानंतर वापरण्यासाठी, हे टिकण्यासाठी आमच्या कोकणामध्ये भात टिकवण्यासाठी मुडी नावाचा एक प्रकार केला जातो. ह्या गवताच्या तयार केलेल्या असतात. जे गवत आहे, भात ज्याच्यातनं तयार होतं आहे ते जे गवत आहे त्या गवताला पीळ घातला जातो आणि त्याची एक, जशी आपण प्लॅस्टिकची मोठी बरणी असते अशा पद्धतीची त्याच वेळेला तयार केलेली ही कुडी म्हणतात. आणि ह्या कुडीमध्ये हे भात भरून ठेवायचं. हे 2 वर्ष भात तसंच ठेवायचं असतं. हे जे गवत असतं हे प्रचंड उष्ण असतं. ह्या उष्ण कुडीमध्ये जेव्हा तुम्ही मुडीमध्ये, कुडी नाही म्हणतात त्याला, मुडी म्हणतात. नुसतं गवत जेव्हा डाळतात तेव्हा त्याला कुडी म्हणतात, आणि जेव्हा त्याला वळवून घेतात त्याला मुडी म्हणतात. हे मुडी म्हणजे प्लॅस्टिकचं जसं बरणी असते तसं हे गवताची बरणी असं म्हटलं तरी चालू शकेल. त्याच्यात तारीख लिहिलेली असते. हे धान्य किती तारखेला भरलेलं आहे. त्याला खाली एक मोठं झाकण ठेवलेलं असतं. तिथनं काढायचं, भात काढत जायचं, आणि जे आपल्याला हवं तसं मग पोहे तयार करायचे, किंवा आपल्याला जर हवं असेल तर चुरमुरे तयार करून आणायचे, आपल्याला हवं असेल तर उकडा भात तयार करायचा, आपल्याला भात हवं असेल तर ते तांदूळ तयार करून आणायचे. हे प्रकार नंतर त्याच्यातनं करायचे. पण किमान 2 वर्ष ही मुडी तशीच्या तशी ठेवावी. मुडी जर काठोकाठ भरलेली असेल, 2 वर्षानंतर जेव्हा आपण मुडी वरनं उघडून बघितली तर त्यातलं धान्य कमी झालेलं असतं. साधारणपणे ही एवढी जर मुडी असेल जमिनीपासून तर त्याच्या वरचा एवढा भाग हा खाली गेलेला असतो, एवढं धान्य खाली बसलेलं असतं.
आता एवढं धान्य खाली का बसतं, तर ती जी गवताची उष्णता आहे, ह्या गवताच्या उष्णतेमुळे त्या भातामधली पाण्याचा अंश जो असतो हा सगळा शोषून घेतला जातो आणि तो दाणा जो एवढा असतो तो हळू लहान झालेला असतो आणि म्हणून तो आकाराने कमी झालेला असतो. त्याच्यातलं पाणी कमी झाल्यामुळे जलांश कमी जेव्हा होतो तेव्हा डायबिटीस होण्याची शक्यता कमी होते. पाणी जिथे जास्ती आहे तिथे डायबिटीसची शक्यता जास्ती आहे. म्हणून आयुर्वेदात सांगितलेलं आहे की नवीन अन्नामध्ये पाण्याचं प्रमाण जास्ती आहे, म्हणून हे पाणी शरीरात जाऊ नये म्हणून धान्य देखील जुनं वापरावं. आता ह्या तांदळाचा भात जर तयार करायचा असेल तरीसुद्धा तो भात पाणी गाळूनच भात करावा आणि हा पाणी गाळून जर भात केला तर तो पचायला हलका होतो. म्हणजे आजचा कुकरचा भात जर केला तर तो पचायला जड असणार. अगदी बरोबर ओळखलं. कुकरचा भात पचायला जडच असतो कारण त्याच्यातलं पाणी त्याच्यातच मुरतं आणि जिथे काहीतरी मुरतं तिथे काहीतरी शिजतं असं आपण म्हणतो. म्हणजे काय, जे पाणी त्याच्यातच मुरून राहतं ते सगळंच्या सगळं पाणी पुन्हा त्या तांदळातनं भातातनं तुमच्याच पोटात जाणार आहे. पण हे पाणी जे भातात मुरणारं आहे हे जर आपण गाळून टाकलं, वाळणीचा भात जर केला तर निश्चितपणे हे पाणी सगळं बाहेर जाईल आणि हा जो भात आम्ही जेवणार हा भात सगळा मोकळा भात असेल, फळफळीत भात असेल आणि हा मोकळा झालेला भात तुम्ही कितीही जेवा. अहो कोकणात एवढा भात जेवतात पण ह्या भातामुळे कोणाची पोटं सुटलेली नाही आहेत किंवा कोणालाही डायबिटीज झालेलं नाही आहे किंवा कुठच्याही शुगर वाढणाऱ्या माणसाने जरी हा भात जेवला तरी त्याची शुगर आणखीन वाढत नाही. हीच तर गंमत आहे ह्या मोकळ्या भाताची. पण चिकट भात जो कुकरमधला भात आहे हा असा जर तुम्ही काढून बघितला तर अख्खच्या अख्खं ढिकळ येतं आणि हा भात मोडण्यासाठी सुद्धा आपल्याला जास्ती त्याला कालवावा लागतो. पण जो मोकळा झालेला भात आहे त्याच्या नुसती डाळ होता, कालवा आणि तोंडात बोकणे भरायला सुरुवात. मस्त एकदमच छान, पचायला हलका असतो कारण तो आधीच मोकळा झालेला असतो, त्यातलं पाणी कमी झालेलं असतं. काही जणांच्या मनात शंका आहे की ही जे पाणी गाळून टाकतोय ज्याला आम्ही पेज म्हणतो, ह्या पेजेचं काय करायचं. अरे ही सगळी कार्बोहायड्रेट्स आजच्या भाषेमध्ये, सगळा स्टार्च आजच्या भाषेमध्ये किंवा सगळी पोषण द्रव्य आयुर्वेदाच्या भाषेमध्ये त्या पेजेमध्येच गेली आहेत. मग ही पेज टाकून द्यायची का अशीच नाही, ही पेजही प्यायची. भात वेगळा आणि पेज वेगळी. ही पेज जेव्हा तुम्ही पिता तेव्हा ती पेज पचायला हलकी असते, ह्याला पेया असं नाव दिलेलं आहे. भात गाळल्यानंतर जे सगळं पौष्टिकता त्याच्यामध्ये आहे याच्यामध्ये थोडंसं सैंधव मीठ घाला, थोडीशी काळी मिरी घाला, थोडंसं तूप घाला आणि असं चमच्याने सूप म्हणून प्या. राईस सूप आपण एका भागात हे बघितलेलं आहे. हे जे राईस सूप आहे ह्याला कांजी असं पण म्हटलेलं आहे. हे जर तुम्ही घेतलं त्याच्यात मेथकूट किंवा वेस्वार जर घातलेत, हे दोन्ही पदार्थ पचायला हलके असतात, मसाल्याचे पदार्थ असतात, हे सगळे मसाले कच्चे असतात त्यामुळे हे पचवायला आणखीन मदत करणारे असतात. त्यामुळे ही पेजही प्यायची आणि उरलेला भातही जेवायचा. म्हणजे डायबिटीसची शंका घ्यायला तुम्हाला अजिबात जागा नाही. नवीन तांदूळ मात्र असता नाही आहेत. एका कंपनीने आपल्या तांदूळाचं ब्रँडिंग करतानाच असं केलं आहे की आमचे तांदूळ 1.5 ते 2 वर्ष जुने आहेत. हे ब्रँडिंग करण्याची आवश्यकता का भासली. त्यांना आयुर्वेदाची मूलभूत तत्त्व माहिती आहेत, त्यांना भारतीयत्व माहिती आहे. भारतामध्ये तुम्ही कुठेही जा, भात जेवढा तांदूळ जुना तेवढा भात चांगला होतो ही सुगृहिणी देखील सांगत असते. त्यामुळे हे जे काही नवीन अन्न आहे हे आपल्याला कमी करायचं आहे. त्याच्या पुढचा शब्द जो वापरला आहे शास्त्रकारांनी त्या श्लोकामधला तो शब्द आहे गुडवैकृतंच. नवान्नपानम गुडवैकृतंच. गुडवैकृती म्हणजे गुळापासून तयार केलेले जे सगळे पदार्थ आहेत हे सगळे पदार्थ म्हणजे गोड पदार्थ सगळे जे आहेत ह्याचा अति प्रमाणात जर वापर होत असेल तर मात्र निश्चितपणे तुम्हाला डायबिटीस होण्याची शक्यता वाढत जाते. म्हणजे काय, तर तुम्ही सतत पक्वान्न खाणं, सतत मिष्टान्न खाणं, रोज गव्हाची चपाती खाणं. गहू हा मधुर रसाचा एक अग्रणी पदार्थ सांगितलेला आहे. त्यामुळे कोकणात राहून जेव्हा तुम्ही गहू खाता तेव्हा रोज पक्वान्न खाल्ल्यासारखं आहे. जिथे गहू पिकतो त्या मध्य प्रदेशमध्ये किंवा त्या वरच्या मधल्या पट्ट्यामध्ये गहू एक वेळ चालू शकेल, पण ते सुद्धा पक्वान्न असं गृहीत धरलेलं आहे. मधुर रस, रिच इन मधुर रस म्हणजे गोड पदार्थांनी परिपूर्ण असा जर तो असेल तर तो मात्र आणि असं जर नियमितपणे जर तुम्ही सेवन करत असाल आणि जर तो नीट धुतला गेला नसेल, पचत नसेल तर मात्र तुम्हाला डायबिटीस होण्याचे चान्सेस वाढत जाणार आहेत. त्यामुळे ह्या डायबिटीसकडे लक्ष ठेवताना ह्या सगळ्या गोष्टींचं लक्षात ठेवायचा. काही जण असं म्हणतात की डायबिटीसमध्ये म्हणजे साखर नको पण गूळ चांगला सांगितलेला आहे. नाही, हा मोठा गैरसमज आहे तुमचा. जशी साखर वाईट तसाच गूळ देखील वाईट. आता गुळामध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात. एक गूळ जो आहे हा एकदम पिवळा जर्द गूळ दिसतो आणि दुसरा जो असतो हा एकदम काळा कुट्ट गूळ असतो.
पिवळा जे अर्धगुळ असतो, गुळ जो असतो हा केमिकलचा गुळ असतो आणि काळा गुळ जो आहे हा सेंद्रिय पदार्थांनी तयार केलेला असतो, त्याच्यात कोणतेही केमिकल घातलेलं असत नाही. ऊस तयार होत असताना देखील त्याच्यावर कुठचंही फर्टिलायझर वापरलेलं नाही आहे, रासायनिक खत वापरलेलं नाही आहे. केवळ पाण्यावर आणि काळ्या मातीवर तयार झालेला ऊस, त्याच्यातनं तयार झालेला रस आणि त्या रसापासून तयार झालेला गूळ, गुऱ्हाळ्यामध्ये तयार केलेला गूळ कुठच्याही केमिकल प्रोसेसशिवाय. आज सॅफोलाईट नावाचं एक केमिकल गुळामध्ये घातलं जातं त्याच्यातली मळी वेगळी करण्यासाठी. उत्तर प्रदेशमध्ये हे केमिकल सर्रास वापरलं जातं. आता महाराष्ट्रातही त्याचा प्रवेश व्हायला लागला आहे आणि आमच्याकडचा गूळसुद्धा जो पूर्वीचा पारंपरिक गूळ होता हा चिकटपणा त्याच्यातला कमी झाला आणि असा खसखशीत गूळ यायला लागला आहे. हा गडबड करणारा गूळ आहे जो पिवळ्या रंगाचा आहे. या गुळांच्या ढेपीवर मधमाशासुद्धा येत नाहीत, त्या बसतसुद्धा नाहीत त्या गुळावर. पूर्वीची जी गुऱ्हाळं होती ह्याच्यावर अशी वर मधमाशांचे थवेच्या थवे फिरायचे. आता या मधमाशाच गायब झाल्या, कारण त्यांनाही कळतं आहे की या गुळामध्ये केमिकल घातलेलं आहे. इथे आपण जर गेलो आणि त्यातला मध जर आपण खायचा प्रयत्न केला तर आपल्या जीवाला धोका आहे. ह्या सगळ्या प्राणीसृष्टीला सुद्धा समजतं आहे की विषारी पदार्थ कसे ओळखायचे. डायबिटीजचं सूत्र आपण बघत होतो. आस्या सुखम स्वप्न सुखम दधिनी ग्राम्योदक अनुपरसहा पयांसी नवान्नपानम गुडवैकृतमच प्रमेय हेतू कफकृच्च सर्वम. कफ वाढवणारे जे जे घटक आहेत ते सगळे डायबिटीस वाढवायला मदत करणारे आहेत. अनुपरसामध्ये देखील खुराड्यामध्ये वाढवलेल्या कोंबड्यांचं मांस जे आहे, त्या कोंबड्या असू देत, ती बदकं असू देत, ते शेळ्या मेंढ्या असू देत, मुद्दाम खायला घालून वाढवून ज्यांचं मांस वाढवलेलं आहे अशा कोंबड्या किंवा असे बकरे हे मात्र निश्चितपणे पुढे डायबिटीसचं कारण आहे. विशेषतः ब्रॉयलर हा जो काही कोंबड्यांचा प्रकार आहे हा फार खतरनाक आहे. जेव्हा रात्री उशिरा जेवण केलं जातं, सूर्यास्तानंतर जेवण केलं जातं, शरीरातील साखर जशीच्या तशी राहते, शरीरातील चरबी जशीच्या तशी राहते, अनप्रोसेस फूड जसंच्या तसं राहतं, कॉन्स्टिपेशन होतं, चरबी वाढते, मांस वाढतं, क्लेद वाढतो, डायबिटीस होतो, हार्ट अटॅक येतो आणि काहीही रोग. जननी सर्व रोगाणाम हे सांगितलेलंच आहे. विचार करूया, ही जी जीवन पद्धत आमची बदललेली आहे, सूर्यास्तानंतरचं जेवण आम्ही जे सुरू केलेलं आहे तेच जर मुळात रोगाचं कारण असेल तर ते जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत डायबिटीससारखे आजार तुमच्या घरात तुम्ही स्वतः बोलावून आणताय ह्याच्यावर लक्ष असू देत. आयुर्वेद सांगतो पाण्याने काही रोग वाढतात. एक पॅथी असं सांगते की पाण्याने 72 प्रकारचे रोग जातात. परंतु आयुर्वेदामध्ये स्पष्ट शब्दात असं म्हटलंय की पाण्याने वाढणारे रोग हे सगळे रोग वाताचे रोग आहेत. पाणी वात वाढवतं, पाणी पित्त वाढवतं, पाणी कफही वाढवतं. पाणी पचल्यानंतर आयुर्वेदात एक शब्द वापरलाय विपाक असा शब्द वापरलाय. पाणी पचल्यानंतर त्याची जी अवस्था असते त्या अवस्थेचा जर विचार केला तर त्याने 100% पित्त वाढतं. पाणी पिल्यामुळे कुठचे आजार वाढतात. सगळ्यात पहिलं पायाची टाच दुखायला सुरुवात होते. आज अनेक महिलांचा हा प्रॉब्लेम आहे. त्यांची टाच दुखते, पायाची खोट दुखते आणि ही दुखते कधी? सकाळी उठल्यानंतर ती आठवते. इतकं दुखतं की पाय जमिनीला लावत नाही. अशी एक 10-12 पावलं लंगडत चाललं, जरा तो पाय घोळला की जरा पाय मोकळा होतो. दुपारनंतर पाय दुखतो हे आठवतही नाही. आता हा जो रोग आहे याला वातकंटक असं म्हटलेलं आहे. आणि याचं कारण काय? सूर्यास्तानंतर घेतलेलं पाणी. औषधांची गरज नाही आहे. औषधं घ्यायची असतील तर जवळच्या वैद्याचा सल्ला घ्या आणि जरूर औषधं करा. कुठचीही औषधं घेत असताना वैद्याचा सल्ला घेतल्याशिवाय औषधं करू नका. आयुर्वेद देखील अशा पद्धतीने बदनाम झालेला आहे की जी औषधं वापरली जात आहेत, चुकीचा डोस वापरला जातोय, चुकीच्या प्रमाणात वापरली जात आहेत, चुकीच्या अनुपानासह घेतली जात आहेत, चुकीच्या वेळी घेतली जात आहेत, त्यामुळे रिझल्ट येत नाही आणि मग आयुर्वेद बदनाम करून टाकतोय आपण.
एक भारताचा अनमोल ठेवा आहे, तो अशा रीतीने बदनाम करूया नको. ज्यांनी त्याचं शिक्षण ऑथेंटिक घेतलेलं आहे त्या ऑथेंटिक आयुर्वेदाचार्य ही पदवी असलेल्या सरकारमान्य वैद्यांकडे जाऊन आपण हे नियम जाणून घेऊया. पाण्याचा हा जो नियम आहे की जे रोग वाढत आहेत त्याच्यात पाणी हे एक प्रमुख कारण आहे. जशी पायाची टाच दुखणी आहे तशा सगळ्या समस्या, त्याच्यात एक महत्त्वाचा आजार जो आज वाढलेला आहे तो म्हणजे डायबिटीस. हा पाण्याने होणारा आजार असं आयुर्वेद सांगतोय. डायबिटीस होऊ नये यासाठी एक श्लोक आयुर्वेदात सांगितलेला आहे. आस्या सुखम स्वप्न सुखम दधिनी ग्राम्यौदक अनुपरसहा पयांसी नवान्नपानम गुडवैकृतम च प्रमेय हेतू कफकृच्च सर्वम. हा श्लोक सांगितला आहे. ह्या प्रत्येक शब्दातले अर्थ आपण नंतर सविस्तर बघणारच आहोत. त्याच्यातला एक शब्द लक्षात घेऊया. पयांसी असा एका ठिकाणी शब्द आला. पय म्हणजे दूध आणि पय म्हणजे पाणी, दोन्ही अर्थाने वापरलं जातं. पयांसी हा संस्कृतमध्ये अनेक वचनी शब्द आहे. अनेक प्रकारचं पाणी किंवा अनेक प्रकारचं दूध जर तुम्ही वारंवार घेत असाल, सतत घेत असाल तर तुम्हाला प्रमेह म्हणजे मधुमेह हा होऊ शकतो, इतक्या स्पष्ट शब्दामध्ये लिहिलेलं आहे. आणि व्यवहारामध्ये तसंच दिसतं. आज पाणी पिण्याचं प्रमाण वाढलं, किडनीचे आजार वाढले, त्वचारोग वाढले, केसांच्या समस्या वाढल्या, हाडांची दुखणी वाढली, संधिवात वाढले, हृदयरोग वाढले, डायबिटीस वाढला, रक्तदाब वाढला. हे बघतोय आपण व्यवहारामध्ये. थायरॉईडच्या समस्या निर्माण झाल्या, PCODच्या समस्या निर्माण झाल्या, मणक्यांचे आजार निर्माण झाले, पोट सुटण्याचे आजार निर्माण झाले, कॉन्स्टिपेशन निर्माण झालं. हे सगळ्याचं मूळ कारण फक्त पाणी आहे असं माझं ठाम मत आहे. पाणी जर आपण गरजेपेक्षा जास्त घेतलं नाही तर या सगळ्या आजारांवर आपण कंट्रोल ठेवू शकतो. विना औषध जर बरं व्हायचं असेल तर ह्या काही गोष्टींचा आपल्याला शास्त्रीय खुलासा होणं आवश्यक आहे. साधा रक्तदाबाचं उदाहरण घेऊया. रक्तदाब हा आधी आजारच नाही. मॉडर्न मेडिसिननुसार सुद्धा ब्लड प्रेशर इज नॉट अ डिसीज, इट इज अ सिम्पटम असं सांगितलेलं आहे. पहिल्याच चॅप्टरमधलं पहिलंच वाक्य असं आहे. म्हणजे आधी ही हवा काढून टाकूया की ब्लड प्रेशर हा काहीतरी मोठा आणि गंभीर आजार आहे. ब्लड प्रेशर ही एक अवस्था आहे आणि ती तुमच्या शरीराची अवस्था आहे. ही योग्य आहे की अयोग्य आहे हे ठरवण्याचा अधिकार फक्त वैद्याला आहे, जाणकार वैद्याला आहे. ज्याला तुमची प्रकृती माहिती आहे, ज्याला तुमचा स्वभाव माहिती आहे, ज्याला तुमचं मन माहिती आहे, ज्याला तुमची फॅमिली हिस्ट्री माहिती आहे, त्यालाच समजू शकेल हा रक्तदाब या शरीरासाठी या वेळेला योग्य आहे की अयोग्य आहे. रक्तदाबावरचं आज जे काही औषध दिलं जातं त्या सगळ्या औषधांच्या ग्रुपला म्हणतात डाययुरेटिक्स. म्हणजे लघवी साफ करणारी औषधं दिली जातात, लघवीला होणारी औषधं दिली जातात. म्हणजे रक्तदाबाची चिकित्सा सांगितली जाते, शरीरातलं पाणी लघवी वाटे बाहेर काढायचं. म्हणजे रक्तदाबावरची थीम काय आहे? शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी करायचं. मग जर पाण्याचं प्रमाण कमी करणं ही जर चिकित्सा असेल तर वर्ण भरायचं कशाला? म्हणजे वर्ण भरायचं फुकट आणि खालनं काढायचं विकत, असं नाही का? हे विकतचं दुखणं नाही का? बरं, याने आमच्या किडन्या किती सुरक्षित आहेत हे त्याच डॉक्टरांना विचारून बघावं. ज्या डॉक्टरांकडनं आपण ब्लड प्रेशरची औषधं घेतोय, या ब्लड प्रेशरच्या औषधांचे साईड इफेक्ट काय आहेत हे एकदा नीट स्पष्टपणे 2 तुकडे, 1 घाव 2 तुकडे विचारून घ्या. नाहीतर गुगलला सर्च करा. गुगलसुद्धा खूप चांगलं सांगतो. त्या कंपन्यांनी, ज्या कंपन्यांचे जे औषध आहे, टाका गुगलला सर्च करायला, या गोळीचे दुष्परिणाम काय आहेत विचारा इंग्रजीमध्ये. त्याला इंग्रजी भाषा कळते, त्याला संस्कृत कळत नाही. साईड इफेक्ट ऑफ दिस ड्रग ATMG ही टॅबलेट, जी काही तुम्ही औषध गोळी घेताय ती लिहा आणि बघा सर्चचे रिझल्ट्स काय येतात ते. त्याच्यामध्ये सगळीकडे लिहिलं जातं आहे की ह्या सगळ्या प्रॉब्लेमना तोंड द्यायला लागतं आहे. मग ब्लड प्रेशरची गोळी ही तुमचे 1 आजार कमी करते आणि 10 आजार वाढवतं आहे, असं औषधच नको. आयुर्वेद सांगतो औषधामुळे साईड इफेक्ट होता नाही असंच औषध वापरायचं. पाण्याने हे होणारे रोग आहेत हे वेळीच आपण जर ओळखले नाहीत तर आपली येणारी पिढी ही या आजारांना बळी पडणारी आहे. कारण आम्ही आमच्या लहानपणात कधीही अतिरिक्त पाणी प्यालेलो नाही. तहान लागली की पाणी पित होतो, सूर्यास्ताच्या पूर्वी पाणी पित होतो. आजारांचं प्रमाण कमी होतं, आजारांचं प्रमाण वाढतं आहे. याचं कारण एकच आहे, आम्ही चुकीच्या मार्गाने जातो आहे, अयोग्य मार्गाने जातो आहे. जिथे आरोग्य आहे तिथे आम्ही जातच नाही आहे आणि जिथे आरोग्य नाही आहे तिथे आम्हाला जायला सांगितलं जातं आहे. हे दुर्दैव आहे. भारतासारख्या एका कृषीप्रधान, भारतासारख्या आध्यात्मिक देशामध्ये, भारतासारख्या उच्च आरोग्य संपन्न असलेल्या विचारसरणीच्या देशामध्ये हे आजार वाढलेत, ही खरी दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्या आयुर्वेदाचं मूलस्थान भारतामध्ये आहे त्या आयुर्वेदाला भारतामध्ये मान मिळू नये, राजमान्यता मिळू नये. समाजामध्ये मान्यता आहे, समाजामध्ये आयुर्वेदाला मान्यता आहे. समाजामध्ये आज 70 ते 80% लोक आयुर्वेदाची औषधं घेतात. त्या औषधांचा परिणाम असा आहे की ती योग्य मात्रेत घेतली जात नाही, योग्य सल्ल्याने घेतली जात नाही, म्हणून गुण येत नाही, म्हणून ॲलोपॅथीच्या मागे लागलं जातं आहे. मी आयुर्वेदाचं प्रमोशन करत नाही आहे, परंतु आज जी वस्तुस्थिती आहे
ह्या वस्तुस्थितीला सामोरं जाण्यासाठी हे पाणी किती गडबड करतंय. हो, 1.5 वर्षाच्या मुलाला डायबिटीस होतंय. 11 वर्षाच्या मुलाचं किडनीच्या फेल, त्यांना क्रिएटिनिन वाढायला लागलंय, ज्यांना डायलिसिस करायला लागलंय. हे सगळे पाणी अतिरिक्त घेतल्याचे दुष्परिणाम आहेत. कोणी घेतलेलं पाणी एवढं? ह्यांच्या आयाने घेतलेलं आहे, ह्यांच्या गर्भावस्थेमध्ये घेतलेलं आहे. एवढं परिणाम करतं? हो, निश्चितपणे करतं. जी गर्भिणी माता आहे त्या गर्भिणी अवस्थेमध्ये ती एवढं पाणी पिते की त्या मुलाला भरपूर पाणीमुळेच काही आजार होत असतात. जन्मतःच ते त्याला मिळत असतात. आयुर्वेद सांगतो अशी बीजशुद्धी करून घ्यावी, गर्भसंस्कार करावेत, त्यासाठी शरीराचं पंचकर्म करून शुद्धी करून घ्यावी आणि मगच गर्भस्थापना करावी. तर आपल्याला हवा तसा गर्भ तयार करता येऊ शकतो. त्या गर्भातले नको असलेले दोष काढून टाकता येतात. एवढी क्षमता असलेला आयुर्वेद आम्ही आज बाजूला ठेवला आहे आणि नको असलेली संकटं, असलेले रोग आणि ती औषधं आयुष्यभर खातोय, ज्याचं उत्तरच आम्हाला माहिती नाही आहे. ही औषधं कधी बंद करणार हो डॉक्टर, असं जर विचारलं तर ते म्हणतात सॉरी, अंटिल डेथ. आपण डायबिटीसचा आणि द्रव आहाराचा उल्लेख करत होतो. सुश्रुताचार्यांनी सांगितलं की जिथे पाणी जास्ती साठलेलं आहे तिथे डायबिटीस होण्याची शक्यता जास्ती आहे. शरीरात जिथे जिथे पाण्याचा संचय होतो अशी जागा म्हणजे पोट आहे, स्पीक म्हणजे कंबरच्या वरचा कुल्ल्यांचा भाग आहे, छातीचा भाग आहे. या भागांवर जर चरबी जास्ती प्रमाणात साठत असेल तर समजायचं याला व्यायामाची गरज आहे. आणि यासाठी व्यायाम अत्यंत काटेकोरपणे आणि नियमितपणे केला पाहिजे. शरीरात साठलेलं पाणी जे आहे हे शरीरातनं बाहेर काढणं आवश्यक आहे. आणि ते बाहेर काढण्यासाठी तुमचा उच्छ्वास महत्त्वाचा आहे, तुमचा घाम महत्त्वाचा आहे, तुमची लघवी महत्त्वाची आहे. ह्या 3 गोष्टीतनं तुमच्या शरीरातील एक्स्ट्रा पाणी, एक्स्ट्रा जलमहाभूत जे आहे हे बाहेर निघून जाणार आहे. व्यवहारामध्ये आपण काय करतो? जिथे पाणी जास्ती साठतं तिथे दलदल तयार होते, चिखल तयार होतो. आता पाऊस खूप पडतोय, जिथे दलदल साठलेली आहे, चिखल साठलेला आहे. काय परिस्थिती आहे बघा कोल्हापूर आणि सांगलीची. ज्या भागात पाणी साठलेलं होतं त्यानंतरचे जे काही 6 महिने आहेत हे फार गडबडीचे आहेत. जेव्हा पाणी साठलेलं होतं ना तेव्हा एवढा त्रास नव्हता, अन्न पाकिटं मिळत होती. आत्ता खरी परीक्षा आहे, चिखलात राहून काम करायचं आहे. जिथे पाणी साठलेलं आहे तिथे रोगजंतूंची वाढ जास्ती होते, कारण जिथे पाणी साठलेलं तिथे रोगजंतूंची वाढ जास्ती, डासांची वाढ जास्ती, व्हायरल इन्फेक्शन जास्ती, बॅक्टेरियल इन्फेक्शन जास्ती, फंगल इन्फेक्शन जास्ती. आजचे शब्द वापरतोय मी तुम्हाला समजावेत म्हणून. पण आयुर्वेदामध्ये याला सांसर्गिक आजार असा एकच शब्द वापरला आहे. हे सांसर्गिक आजार कधी वाढतात? जेव्हा पाणी साठलेलं असतं आणि चिखल साठलेला असतो तेव्हाच जंतूंची निर्मिती होत असते. त्यामुळे ह्या चिखलावर लक्ष ठेवलं पाहिजे. चिखलातनं साठलेल्या पाण्याला जर आपण वाट करून दिली तर हे पाणी सहजपणे बाहेर निघून जातं. तुमचं घर आहे, घराच्या बाहेरच्या बाजूला खूप पाणी साठलेलं आहे. हे घराच्या बाहेर साठलेलं जे पाणी असतं ह्याचा परिणाम काय होतो तर तुमच्या घरामध्ये ओल येते. घरामध्ये पाणी कुठनं आलं तर तुमच्या घराच्या बाहेरची जमीन ही पाण्याने संपृक्त झाली. ह्या पाण्याची धारण करण्याची क्षमता या जमिनीची संपली. मग ह्या जमिनीला लागून ज्या आतले जे भाग आहेत घरातले तिथे हे पाणी आलं आणि तिथनं ते वर फरशीवर आणि त्या जमिनीवर तुमच्या ही ओल पसरत गेली. ह्या ज्या पद्धतीने घरात पाणी घुसतंय त्याच पद्धतीत शरीरात एका ठिकाणी साठलेलं पाणी बाकीच्या अवयवांवर लोड निर्माण करतो. मग तो हृदयावर होणार, तो किडनींवर होणार, तो डोळ्यांवर होणार, तो यकृतावर होणार, तो मेंदूवर होणार, तो सगळ्या पेशींमध्ये होणार आणि पेशींतर्गत पाणी वाढायला सुरुवात होणार. ह्याचा परिणाम सूज राहणार अंगावर. आणि हे सगळं पाणी बाहेर काढण्यासाठी पुन्हा किडनीलाच आम्ही कामाला लावणार. जी आजारी आहे, जिच्यावर लोड जास्ती आहे तिलाच आम्ही सांगणार की तू काम आणखीन जास्ती कर. कसं करणार काम किडनी जास्ती? ऑलरेडी आम्ही वरनं पाणी जास्ती पितोय. हे पाणी जोपर्यंत बंद करत नाहीत, लिक्विड डाएट जोपर्यंत बंद करत नाहीत, नुसतं पाणी, अतिरिक्त पाणी, गरज नसताना पाणी, सकाळी उठताना पाणी, रात्री झोपताना पाणी, जेवायच्या अगोदर पाणी, जेवणानंतर पाणी, हा जो काही अतिरेक पाण्याचा चाललेला आहे हा जोपर्यंत थांबवत नाही तोपर्यंत आतल्या अवयवांना विश्रांतीच मिळत नाही आहे. आणि म्हणून डायबिटीससारखे आजार जन्म घेतात.
त्यामुळे पहिलं पाण्याचं प्रमाण कमी करायचं आणि पाण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी उपाय एकच, जो उपाय आपण घरात येणारी ओल कमी करण्यासाठी करतो तोच करायचा. या बाहेर साठलेल्या पाण्याला जर योग्य मार्ग आखून दिला, असा मोठा जर चर खणला, तर या चरामध्ये जी मोकळी जागा तयार होणार आहे, इथलं आजूबाजूचं पाणी सगळं त्या चरामधनं, आणि त्या चराला समजा एक मोठा खड्डा जर तयार करून दिला, ज्याला आपण आजच्या भाषेत सोकपीठ म्हणतो, असं सोकपीठ जर तयार केलं तर ह्या सोकपीठचं काम काय आहे? तिथे आकाश महाभूत आहे, मोकळी जागा आहे, पोकळ जागा आहे, आणि ह्या पोकळ जागेमध्ये पाणी खेचलं जातं. असं खेचलं जाणारं जे पाणी आहे आपोआप खेचलं जातं आहे, खड्ड्यामुळे खेचलं जातं आहे. मातीतनं येतं आहे, पृथ्वी महाभूतातनं जलमहाभूत वेगळं होतं आहे, आकाश महाभूतामुळे वायू महाभूताच्या सहकार्याने हे सगळं पाणी इथे येतो आहे, आणि आतला अग्नी सुरक्षित राहतो आहे. अग्नी सुरक्षित राहणं महत्त्वाचं आहे. 5 महाभूतं सांगितले, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा आहे अग्नी, जो बिघडतो आणि त्यामुळेच डायबिटीस होतो. ह्या अग्नीला बिघडवणारी जी काही जलमहाभूत आहे, ह्या जलमहाभूताला आपल्याला संयमात ठेवायचं आहे, पृथ्वी महाभूताला संयमात ठेवायचं आहे. त्याच्यासाठी आकाश महाभूताचं आणि वायू महाभूताचं सहाय्य घ्यायचं आहे. यासाठी एक सोकपीठ, जसं आपण जमिनीत खणतो, इकडचं तिकडचं पाणी सगळं खड्ड्यात ओढलं जातं, असा खड्डा पोटात तयार करावा. म्हणजे नेमकं काय करायचं? पोट आज एवढं तुडुंब भरलेलं आहे की त्याच्यात आजूबाजूच्या अवयवातलं साठलेलं पाणी ओढून घेण्याची क्षमताच राहिलेली नाही आहे. सोकपीठच जर पाण्याने भरलेलं असेल तर तिथे आणखीन पाणी काय खेचलं जाणार? म्हणून पोटात असा एक खड्डा तयार व्हावा की ज्यामध्ये इकडच्या तिकडच्या सगळ्या अवयवातलं पाणी व्हॅक्यूमने खेचलं जावं. आयुर्वेद हा सिद्धांतांवर चालतो, त्यामुळे ते सिद्धांत त्या सिद्धांतानुसारच समजून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला उत्तर प्रश्नांची मिळत जाणार. काही ठिकाणी एक्स गृहीत धरावा लागतो उत्तर मिळेपर्यंत. उत्तर मिळाला की एक्स विसरून जायचा. तसं आहे, मला उत्तर मिळालं पाहिजे, माझा डायबिटीस नॉर्मल झाला पाहिजे, माझी अंगाची सूज कमी झाली पाहिजे, माझ्या किडनीला विश्रांती मिळाली पाहिजे. आधी पाण्याचं प्रमाण कमी करा, आहे ते पाणी बाहेर जाण्यासाठी पोटात थोडीशी जागा करा, त्या अवयवांना विश्रांती द्या, म्हणजे ते अवयव हे पाणी बाहेर काढण्यासाठी आपले प्रयत्न करणार आहेत. पाणी बाहेर जायचे 2 मार्ग आहेत, एक किडनीचा आणि दुसरा घामाचा. हे प्रत्यक्ष पाणी आणि अप्रत्यक्ष पाणी तुमच्या उच्छ्वासातनं बाहेर पडतं. यासाठी नेमका व्यायाम काय करायचा ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत. डायबिटीस होऊ नये यासाठी आपण काळजी घेतो आहे. माझ्या पुढच्या पिढीलासुद्धा डायबिटीस होऊ नये यासाठी आपल्याला काळजी जास्ती घेणं आवश्यक आहे. आज माझ्या दवाखान्यात 1.5 वर्षाची मुलगी डायबिटीसचं औषध घेते, इन्शुलिन ठोकून घेते. आई वडील दोघेही डॉक्टर आहेत, पण ते काही करू शकत नाही आहेत. या मुलाला डायबिटीस होण्याची कारणं काय आहेत? ह्याची कारणं निश्चितपणे त्या मुलामध्ये नाही आहेत, पण जेनेटिक म्हणतात. हे जेनेसिस आलं कुठून? आईवडिलांकडनंच ना. मी आईवडिलांनी जर योग्य काळजी घेतली तर मुलांना डायबिटीस होणार नाही आहे. आयुर्वेदात त्याचं उत्तर सांगितलं आहे. याला म्हणतात गर्भसंस्कार. आपण ते पुढे बघणारच आहोत. पण मला एकदा डायबिटीस झालेला आहे, आता मी पुढे काय करायचं आहे याचा विचार आपण करतो आहे. त्याच्यामधनं पाणी बाहेर काढण्याचे मार्ग आपण शोधत होतो. पहिला मार्ग किडनीचा, दुसरा घामाचा. घाम छान व्यवस्थित आलाच पाहिजे. पण आज घाम येतो हे हार्ट अटॅक येण्याचं तर कारण नसेल ना, अशी भीती मनात निर्माण झालेली आहे. घाम आलाच पाहिजे. आणि घाम कधी येईल? श्रम केला तरच घाम येईल. नाहीतर घेतलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी त्वचेला बाहेर पाणी काढावं लागणार, म्हणजे त्याला घाम काढावं लागणार. अतिरिक्त घाम आहे हा. नैसर्गिकरित्या घाम आला पाहिजे, रोग म्हणून नको. त्यामुळे हा घाम नैसर्गिकरित्या येण्यासाठी त्याला विरोध करणारे AC सारखे किंवा पंख्यासारखी जी आयुधं आहेत ही आपल्याला जरा कमी वापरली पाहिजेत. बंद करा असं मी अजिबात म्हणत नाही आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, मुंबईसारखं वातावरण आहे, 24 तास पंखा गरगरत राहिल्याशिवाय तुम्हाला जिवंतच राहता येणार नाही अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला काय करायचं? सिलिंग फॅनपेक्षा असा झुलणारा वारा घ्यावा,
टेबल फॅन वापरावा किंवा वॉल फॅन वापरावा, जो झुळूक या स्वरूपामध्ये फिरतोय. हा वात जास्ती वाढवणार आहे निश्चितपणे, पण सिलिंग फॅनच्या झोताखाली जेव्हा तुम्ही सतत 8 तास झोपून राहता, ह्याचा रक्ताभिसरणावर परिणाम होतो आहे. कल्पना करून बघा ना, आपण ज्या वाहनामध्ये आहोत त्या वाहनाची गती आपल्याला मिळत असते. तुम्ही होडीत बसलात, तुमचं शरीर असं 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 हलेल. तुम्ही ट्रेनमध्ये गेलात तर तुमची ट्रेन जशी धक्के खाईल तसं तुम्हाला मिळेल. एस टीतनं गेलात तर तुम्हाला जसे रस्त्याचे खड्डे असतील तशी तुमच्या शरीराला गती मिळेल. जसं तुम्ही ज्या गतीमध्ये आहात ती गती तुमच्या शरीराला मिळते. हा नियम झाला. याच नियमाचा वापर जेव्हा तुम्ही पंख्याच्या गतीमध्ये आहात, या झोताखाली तुम्ही सतत आहात, 5 वर पंखा गरगरून फिरतोय आणि तुमच्या शरीरातलं रक्त असं फिरतंय, डोक्याकडनं पायाकडे, पायाकडनं वर, हृदयाच्या पंपातनं हे सगळं पंपिंग चाललेलं आहे. रक्त फिरतंय असं आणि वरनं वारा फिरतोय असा, ह्या रक्ताभिसरणावर परिणाम होणार नाही या पंख्याचा. साधं भौतिकशास्त्र आहे, आयुर्वेद कशाला विचार करताय? भौतिकशास्त्राच्या नियमाने देखील या गतीवर, या रक्ताभिसरणावर परिणाम निश्चित होणार आहे. आणि म्हणून या गतीला अनुकूल असणारी पंख्याची गती जर तुम्ही घेतलीत, झुळूक येणारी गती जर घेतलीत, सिलिंग फॅनच्या ऐवजी वॉल फॅन किंवा टेबल फॅन जर छोटा लावलात, तर निश्चितपणे शरीराच्या गतीला विरोध तर होणार नाही. हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार, मुद्दाम घाम आणण्यासाठी काही पंचकर्मातले उपचार करणं आवश्यक आहे, ज्याला स्वेदन असं म्हणतात. त्याचे एकूण 12 प्रकार आहेत. त्या प्रकारात आत्ता आपण जाऊया नको, कारण तो चिकित्सेचा आणि वैद्यांच्या अधिकारातला भाग आहे. पण माहिती म्हणून सांगून ठेवतो की ज्यांच्या शरीरात फॅट जास्ती आहे त्यांच्या अंगातनं घाम जास्ती आलाच पाहिजे आणि शरीर प्रयत्न करतोय तो कमी करू नका घाम. कारण घाम जास्ती जर बाहेर निघून गेला तर तुमच्या शरीरातला जलांश कमी होणार आहे आणि जलांश कमी करणं म्हणजे डायबिटीसवर नियंत्रण मिळवण्यासारखंच आहे. त्यामुळे घाम आणण्यासाठी डॉक्टर तुम्हाला जे जे उपाय सांगतील ते सगळे करा. मग त्याच्यात साधं त्रिफळा चूर्ण अंगाला चोळून लावणं असेल किंवा गरम गरम पाण्याची आंघोळ करायची आणि ब्लँकेट घेऊन बसायचं, पंखा बंद करायचा, क्लोज चेंबरमध्ये राहायचं, हे घाम आणणारे उपाय आहेत. किंवा शेकोटीचा वापर करायचा. आता शेकोटी गेलीच हो, कारण शेकोटी करण्यासाठी जागा जी पाहिजे ती जागाच नाही आहे. आमच्या पूर्वी चुली पेटवलेल्या असायच्या, या चुलीमध्ये फुंकर मारायचा आणि ती पाणी पेटवायचं आणि त्याच्यात आंघोळ करायची. त्या चुली पण गेल्या, ते बंब पण गेले. आता आले हे नुसते हीटर आले, ज्याच्यातनं उष्णताच निर्माण होत नाही. आणि आता पुढचं जे प्रकरण आहे हे फार डेंजरस आहे. हे इलेक्ट्रिकचे जे शेगड्या आहेत, इंडक्शन प्लेट्स ज्या आहेत, ह्या तर आणखीन ह्या निरग्नी, ह्याला उष्णताच नाही आहे पण पदार्थ गरम होतो आहे. मायक्रोवेव्हसारखी उपकरणं आहेत, ह्याच्यात उष्णता दिसतच नाही आहे पण पदार्थ गरम होताना दिसतो आहे आणि इन्स्टंटली होताना दिसतो आहे. हे इन्स्टंट जे आहे हे फार गडबड करणार आहे. शरीरातली प्रोसेस जशी स्लोली इन्क्रीजिंग वाढत असते, याच पद्धतीत उष्णता देखील शरीरातली वाढली पाहिजे आणि हळूहळू ती कमी झाली पाहिजे. जे चुलीमध्ये आहे, जे बंबामध्ये होतं, जे पूर्वीच्या इंधन वाढवण्याच्या प्रक्रियेमध्ये होतं, ते आताच्या या प्रक्रियांमध्ये नाही आहे. इथे गडबड आहे. आपण बोलत होतो घाम आणण्याविषयी. घाम आणणारा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे उच्छ्वास. आणि यासाठी आपल्याला जो व्यायाम करायचा आहे तो आहे कपालभाती, तो आहे अनुलोम विलोम व्यायाम, तो आहे भस्त्रिका प्राणायाम. प्राणायामाचे सगळे प्रकार जे तुमच्या श्वासातनं, उच्छ्वासातनं तुमच्या शरीरातला कार्बन डायऑक्साईड किंवा तुमच्या शरीरात वाढलेला जलांश बाहेर काढून टाकतायत, हे व्यायाम तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. नित्य नियमाने करा, परिणाम दिसणार. असं काय फासफूस करून काय डायबिटीस कमी होतं आहे, हे काहीतरी येड लागलं आहे कोणाला तरी, ते सांगतायत फिरतायत आणि तुम्ही या ऐकताय. तुम्ही करून बघा, केल्याशिवाय समजणार नाही. ही अनुभूती आहे, ही अनुभूतीचं शास्त्र आहे. तुम्ही स्वतः करा की तुम्हाला परिणाम दिसणार. हलकेपणा तुम्हाला मोजता येणार नाही, वजन तुम्हाला मोजता येईल, पण तू शरीराचा हलकेपणा कसा मोजणार? यासाठी कुठचं यंत्र नाही आहे. तुमची भूक यंत्रात कशी मोजणार? सगळ्या गोष्टी मोजण्यासाठी यंत्रच पाहिजेत असं कोणी सांगितलं आहे? या शरीरासारखे दुसरे यंत्र नाही. हे शरीर जे सांगतं ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. या शरीरावर ज्याची सत्ता आहे तो या यंत्राचा मालक आहे आणि या यंत्राकडनं तो जे त्याला हवं आहे तसंच करून घेणार आणि तो जे करणार ते चांगल्यासाठीच करणार. प्राणायाम करा, दीर्घ श्वसन करा, उड्डीयान करा, अनुलोम विलोम करा, भस्त्रिका करा, भ्रामरी करा. जिथून जिथून तुम्हाला बाहेर काढता येईल तेवढं सगळं शरीर हलू देत. हा झाला प्राणायाम. मुद्रांचे काही प्रकार आहेत. काही मुद्रा विशिष्ट पद्धतीने जर तुम्ही विशिष्ट बिंदू दाबलेत
तर तुमचे त्या त्या अवयवांचे आजार कमी होतात असं एक शास्त्र सांगतं. मुद्राशास्त्र नावाचं शास्त्र आहे, ॲक्युप्रेशर नावाचं एक शास्त्र आहे, ॲक्युपंक्चर नावाचं आणखीन एक शास्त्र आहे. हे सगळी मूळ शास्त्र भारतातली आहेत ना, लक्षात ठेवा. ही नावं जी आहेत ही मॉडर्न आपल्याला वाटतात, परंतु याचे सगळे मूळ रेफरन्स जे आहेत, संदर्भ जे आहेत, हे आयुर्वेदामध्ये आहेत. त्यांचा आपल्याला वापर करता यायला पाहिजे, युक्तीने करायला पाहिजे. ही भारतीय शास्त्र आहेत, ती भारतीय पद्धतीने विकसित आपल्याला केली पाहिजेत. हे सगळे जे बिंदू दाबन आहे, बिंदू दाबन शास्त्र असं आपण म्हणूया ॲक्युप्रेशरला, हे विशिष्ट बिंदू जे आहेत, हे विशिष्ट बिंदू दाबले तर शरीरातील ते अवयव ॲक्टिवेट होतात आणि त्या अवयवातले दोष सगळे नाहीसे होतात. जसं हा इथला प्रोस्टेटचा बिंदू आहे, हा इथला पॅनक्रियाचा बिंदू आहे, हा इथला हार्टचा बिंदू आहे, हा पूर्ण पाठीचा कणा, हे जे सगळे अवयव आहेत, ह्या सगळ्या अवयवांची रचना त्या पुस्तकामध्ये आहे. मुद्राशास्त्र नावाचं एक पुस्तक आहे. विशिष्ट मुद्रा केल्या, ह्या मी पंचमहाभूतं सांगितली. ह्या पंचमहाभूतांच्या काही मुद्रा असतात. ही एक मुद्रा वेगळी आहे, ही मुद्रा वेगळी आहे, ही मुद्रा अपान मुद्रा आहे. ह्या सगळ्या मुद्रांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला आणखीन एक व्याख्यान त्याच्यासाठीच घ्यायला लागेल. परंतु आज व्हॉट्सॲपवर खूप छान उपलब्ध माहिती आहे. समजण्यासारखं नाही असं काहीच नाही. त्या मुद्रांमध्ये तुम्ही काही वेळ जरी बसलात, रिकाम्या वेळेत जरी तुम्ही ह्या मुद्रा केल्यात तरी तुम्हाला त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. याचाही आपल्याला वापर करता यायला पाहिजे. ॲक्युप्रेशरचे काही पॉईंट्स जसे तळ हातावर आहेत तसे तळ पायावर पण आहेत. आणखीन एक शास्त्र सांगतं की कानावर संपूर्ण शरीर बसवलेलं आहे. कानाचे विशिष्ट बिंदू तुम्ही दाबलेत तरीसुद्धा तुम्हाला ते अवयव ॲक्टिव्ह व्हायला मदत होते. मुद्राशास्त्र देखील महत्त्वाचं आहे, ते आपल्याला करायला पाहिजे. शुद्धिक्रियेतनं काही क्रिया आपल्याला अशा आहेत की ज्या प्रत्यक्ष योगासनांशी निगडीत नाही आहेत, परंतु त्या शरीराला शुद्ध करत असतात. नमन मुद्रेचे काही प्रकार आहेत. नमन मुद्रा म्हणजे परमपूज्य हठयोगी निकम गुरुजींनी ज्या सांगितलेल्या नमन मुद्रा आहेत. विशेषतः तुमचे हात मागे बांधून डोकं पुढे जमिनीला झुकवणं. डायबिटीससाठीची आपण आसनं बघतो आहे. डायबिटीस नॉर्मल होण्यासाठीची काही आसनं आहेत. पोट दुडलं गेलं पाहिजे. पोटावर दाबलेले जे काही आसन प्रकार आहेत, मंडूकासन नावाचा प्रकार आहे, शशांकासन आहे, हात पुढे घेऊन डोकं खाली लावणं आहे, ह्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत ह्या तुम्हाला यूट्यूबला सुद्धा उपलब्ध आहेत. किंवा जिथे हठयोगी निकम गुरुजींचे वर्ग चालतात, निःशुल्क वर्ग असतात, ह्या सगळ्या वर्गातनं तुम्ही जरी गेलात, त्याचा नंबरसुद्धा आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण देणार आहोत की तुमच्या भागातल्या योगासनांचे वर्ग जिथे चालतात, निःशुल्क वर्ग असतात, त्या वर्गात जाऊन ह्या सगळ्या शुद्धिक्रिया, प्राणायाम हे प्रकार तुम्हाला शिकून घेता येऊ शकतील. तर ह्या सगळ्या योगासनांचा वापर करा, तुम्हाला खूप चांगले फायदे दिसत जातील. आणखीन व्यायाम प्रकार घरगुती आपण काही व्यायाम करू शकतो. हे पूर्वी व्यायाम होते. पूर्वी किती व्यायाम होते. पूर्वी ही योगासनं वगैरे हे आत्ता आलं. पूर्वी व्यायाम कुठे होते, सगळे व्यायामच होते, पण ती कामस्वरूपात होते. पाटा वरवंट्यावर वाटायचं, 3 किलोचा दगड हातात घ्यायचा आणि त्या पुढचं जे काही पाटा असतो त्याच्यावरचं जे वाटप असतं, मग ते नारळ असू देत नाही तर आणखीन काही मिरची कोथिंबीर असू देत, वाटण्यासाठी तुम्हाला जे शरीर हलवलं जातं आहे, हे हलवल्यामध्ये तुमच्या दोन्ही किडन्या, तुमची यकृत, तुमचं पॅनक्रियाज हे सगळे अवयव असे दाबले जातात. स्क्विझिंग ॲक्शन होते, त्याची आकुंचन प्रसारण होतं आहे आणि ह्या आकुंचन प्रसारण झाल्यामुळे आतमध्ये जे काही अडकलेलं आहे हे बाहेर यायला जास्ती लवकर मदत होते. त्यामुळे हे जे सगळे प्रकार आहेत हे आपल्याला योग्य रीतीने करता आले पाहिजेत. पाणी पूर्वी असं ओढून काढायची, पाणी काढण्याची पद्धत होती. वाकायचं आहे आणि पाणी ओढून काढायचं आहे, किंवा हात राहट होता किंवा पाय राहट होता. हे सगळे खाली वाकून केर काढायचा होता, कपडे धुवायचे होते, कपडे आपटायचे होते, कपडे पिळायचे होते, कपडे झटकायचे होते. आता हे कोण करतच नाही, कामासाठी बाई आहे. त्यामुळे हे सगळे व्यायाम जे करत नाही आहेत त्यांना डायबिटीस होतो आहे. काम करणाऱ्या कष्टकरी वर्गाला हे व्यायाम आपोआप होत आहेत. त्यामुळे त्यांचं आरोग्य मात्र चांगलं सुधारत जातं आहे. ह्याचा आपण जरा नीट गांभीर्याने विचार करूया. हे जे घरगुती व्यायाम प्रकार आहेत त्याच्यामध्ये दोरीच्या उड्या आहेत. खूप छान दोरीच्या उड्या. हातात दोरी घेऊ नका, पडण्याची पण भीती नाही आहे, दोरी अडकण्याची पण भीती नाही आहे. आपल्याकडे आजूबाजूला एवढ्या कमी खोऱ्याड्यातच राहतो आहे मुंबईसारख्या शहरातली माणसं. जागा नाही हलायला, तिथे व्यायाम तुम्ही काय सांगताय. मग तुम्हाला जेवढं जमतं आहे तेवढा तरी व्यायाम करा. हा व्यायाम देखील तुम्हाला खूप छान मदत करणार आहे. काहीच जमलं नाही, उत्तम आसनं 2च आहेत. एक आहे लोटांगण घालणं, गोल 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 लोळत जायचं, आणि दुसरं आहे प्रदक्षिणा, स्वतःभोवती गोल फिरायचं. लोटांगण आणि प्रदक्षिणा हे 2च उत्तम व्यायाम ज्यामुळे डायबिटीस कंट्रोल होऊ शकतो, ज्यामुळे पायाच्या असलेली सूज कमी होऊ शकते, लिव्हरचे प्रॉब्लेम्स कमी होतात, किडनीचे आजार कमी होतात, मणक्यांचे आजार कमी होतात, स्पॉन्डिलायटिस कमी होतो, मायग्रेन कमी होतो. हे सगळे आजार फक्त प्रदक्षिणा घालून कमी होत आहेत, फक्त लोटांगण घालून कमी होतो आहे. पोटावरची चरबी हलायला मदत होते. केल्याशिवाय समजणार नाही आहे, करून बघा म्हणजे व्यायामाचं महत्त्व तुमच्या लक्षात येईल. लोटांगण म्हणजे काही नाही, नुसतं असं झोपायचं आणि गोल 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 लोळत जायचं.
किती वेळा लोळायचं? 25-30 वेळा लोळा. हात वर घ्यायचे आणि लोळत जायचं इकडनं तिकडे. जागा नसली तर एकदा इकडे असं 25 वेळा करा. आणि जागा नसलीच लोळायला, उभ्याने फिरा, असं गोल फिरा. असं गोल फिरलात तरीसुद्धा प्रदक्षिणा होते. आम्ही घालीन लोटांगणं करतो की नाही? देवाच्या समोर आम्ही प्रदक्षिणा घालतोच की नाही? हा हिंदू संस्कृतीतला एक प्रकार आहे. योगासनं जी सांगितलेली आहेत, ही सगळी योगासनं ही रोग होऊ नये म्हणून सांगितलेली आहेत. रोग झाल्यानंतर आसनांचा काही उपयोग होत नाही, खरं सांगतो तुम्हाला. रोग झाल्यानंतर हीच 2 आसनं काम करतील. एक आहे लोटांगण आणि दुसरं आहे प्रदक्षिणा. काही वेळा चक्कर येणार आहे, फिरल्यामुळे चक्कर येणार आहे. उजवीकडनं डावीकडनं उजवीकडे असं फिरलात तरी चालू शकेल. आम्ही शंकराच्या देवळात नाही का प्रदक्षिणा घालत, उलट आणि सुलट. म्हणजे ही आमच्या संस्कृतीमध्ये सांगितलं आहे, उलट आणि उलट फिरा, असं फिरलात तरी चालेल. पूर्वी गोल गोल राणी नव्हतं का फिरत आपण असं? किंवा रिंगा रोझेस आजच्या भाषेत सांगायचं तर काय प्रकार आहे? व्यायामाचा प्रकार आहे, उत्तम व्यायाम आहे. सुरुवातीला 7-8 दिवस चक्कर आल्यासारखं वाटेल, उलटी झाल्यासारखं वाटेल, पोटात ढवळेल, पण हीच तर खरी सुरुवात आहे आतलं अडकलेलं सोडवण्यासाठी. तयार आहात? सुरू करा आजपासूनच लोटांगण आणि प्रदक्षिणा. जास्त आपण व्यायाम बघत होतो डायबिटीस झाल्यानंतर आणि डायबिटीस होऊ नये यासाठी. योगासनं अशी काही करावीत की ज्याचा दाब पोटावर पडेल. विशेषतः पोटावरची जी आसनं आहेत, पोट दाबणारी जी आसनं आहेत, ही सगळी करावी. म्हणजे पालथं झोपून जी आसनं आहेत, ज्याच्यामध्ये शलभासन आहे, ज्याच्यामध्ये नौकासन आहे, धनुरासन आहे, चक्रासन आहे, ही आसनं करावीत. भुजंगासन आहे उलट्या पद्धतीने केलेलं. तुम्ही पाठीवर झोपायचं आणि पोट दाबून घ्यायचं, किंवा हे पवनमुक्तासन झालं. भुजंगासन आहे, भुजंगासन तुम्ही करू शकता. ही सगळी आसनं जी आहेत ज्याच्यात पोट दाबलं जातं आहे, पिळलं जातं आहे. सूर्यनमस्कार आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा पोट दाबलं जातं आहे, पिळलं जातं आहे, वळवलं जातं आहे, वर उचललं जातं आहे, खाली दाबलं जातं आहे. मार्जारासन खूप छान आसन आहे. श्वानासन खूप छान आसन आहे. मंडूकासन खूप छान आसन आहे. सर्वांगासन खूप छान आसन आहे. ज्या आसनामध्ये संपूर्ण शरीर असं पिळलं जातं आहे, स्क्विझिंग ॲक्शन जी आहे, ही ॲक्शन ज्या व्यायामामध्ये होते ती सगळी योगासनं तुम्ही करा. भले थोडंसं कमी जास्त होईल. आता ज्यांचं पोटच सुटलेलं आहे त्यांना योगासनं करायला जमणारच नाही आहेत, त्यांच्यासाठी लोटांगण आणि प्रदक्षिणा हे 2 व्यायाम सांगितले. दोरीच्या उड्या आहेत त्यांच्यासाठी. अगदीच काही जमलं नाही, उठा बशा काढा. कान धरायचे, खाली बसायचं आणि परत वर व्हायचं, पुन्हा खाली बसायचं, पुन्हा वर व्हायचं. असं करा ना 25-30 वेळा. नवऱ्याने बायकोसमोर, बायको नवऱ्यासमोर जर केलं ना तर फार आनंद होतो दोघांनाही. करून बघा एकदा. ह्या सगळ्या प्राण्यांच्यावरनं त्यांची जी आसनं आहेत, त्यांच्या ज्या अंतिम कृती आहेत त्याच्यावरनं ह्या प्राण्यांची नावं दिलेली आहेत. उष्ट्रासन आहे, हलासन आहे, सगळी प्राण्यांची नावं आलेली आहेत सगळी. त्यामुळे ही या पद्धतीने सगळी करावीत. वृक्षासन आहे, त्रिकोणासन आहे, बद्ध त्रिकोणासन आहे, गोमुखासन आहे. ही सगळी आसनं जी आहेत ही डायबिटीससाठी खूप छान काम करतात. पण योगासनं करत असताना तज्ज्ञ गुरु मार्गदर्शक असल्याशिवाय योगासनांच्या फंदात पडू नका. नाहीतर इकडचं घातलेलं तंगडं जर आलं नाही तर तुम्ही जबाबदार मला धरू नका. त्यामुळे ज्यांच्याकडनं माहिती आहे अशांकडनं ह्या सगळ्या क्रिया शिकून घ्या आणि निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होईल. कमीत कमी 3 महिने करा की 4थ्या महिन्यापासून तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आलेले तुम्हाला दिसतील. आपल्याला रिपोर्ट्स नॉर्मल करायचे नाही आहेत. मला नॉर्मल झालं, मला बरं वाटतं आहे, हा क्रायटेरिया सगळ्यात महत्त्वाचा. हे यंत्र मला सांगतं आहे मला बरं वाटतं आहे, हे जास्ती आनंदाचं असणार आहे. पथ्यापथ्य काय करायचं डायबिटीसमध्ये, असा आणखीन काही जणांचा प्रश्न असतो. डायबिटीस झालेल्यांना आणि न झालेल्यांना सुद्धा मी 1-2 पथ्य सांगतो. तेवढीच पथ्य महत्त्वाची आहेत. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं पथ्य म्हणजे पाण्यावर कंट्रोल करा,
पाणी फक्त जेवताना प्या. सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिऊ नका. द्रव आहार, जिथे लिक्विड ज्यूस म्हटलेला आहे, सकाळी कुठचाही ज्यूस घेऊ नका. आज अनेक स्वामी महाराज वगैरे सगळे सांगतात सकाळी सकाळी आवळ्याचा ज्यूस घ्या, कारल्याचा ज्यूस घ्या. परंतु सकाळी सकाळी ज्यूस घेण्याला मी विरोध करेन. सकाळी सकाळी भूक वाढली पाहिजे आणि भुकेच्या वेळेला ज्यूस पिणं म्हणजे अग्नीच्या विरोधात काम करण्यासारखं आहे. सकाळी उठल्यानंतर चहा पण घेऊ नका, कषाय पण घेऊ नका, दूध पण घेऊ नका, सरबत पण घेऊ नका, गरम पाणी पण घेऊ नका. थेट 9-10 वाजता पोटभर जेवायचं. कसलाही विचार न करता जेवायचं. सगळ्यात चवीचे पदार्थ खायचे. हो, सगळं चाललं आहे पोट भरण्यासाठीच चाललं आहे ना. आणि कोणाचं पोट भरायचं आहे, तुमचं की डॉक्टरांचं? तुम्ही आज जे काम करताय ते डॉक्टरांचं पोट भरण्यासाठी करताय असं मला वाटतं आहे. स्वतःचं पोट भरण्यासाठी निशंक मनाने जेवा. सगळ्या चवींचा आनंद घेत जेवा. 6 चवी आहेत. किती आहेत? 6. आंबट, गोड, तिखट, गोड, आंबट, तिखट, खारट, कडू आणि तुरट. 6 चवी आहेत. 6 चवींचा आनंद घ्या आणि जेवा. विशेषात मधुर रस हा असा स्पष्ट उल्लेख आहे. ह्या 6 चवींमध्ये मधुर रस हा जास्ती प्राधान्याने असावा असं सांगितलेलं आहे. मग भात चालेल का आणि दूध चालेल का, साखर चालेल का आणि पापड चालेल का, असले प्रश्न विचारूच नका हो. 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या. मी खातोय हे मला आवडतं आहे का? मी खातोय हे मला पचणार आहे का? मी खातोय हे माझ्या परंपरेमध्ये आहे का? आणि मी खातोय ते मला मिळणार आहे का? 4 गोष्टी लक्षात ठेवल्यात ना की झालं. पुन्हा एकदा सांगतो, मला जर पचत असेल तरच ते खावं. मला जर भोपळ्याची भाजी आवडतच नसेल तर ती खाण्यात काय अर्थ आहे? खाऊ नका. मला जर ती आवडते पण पचवता येत नाही, त्याने माझं पोट फुगतं आहे, खाऊ नका. तिसरं, परंपरेमध्ये आहे का? तुमच्या आजीवडिलांनी, तुमच्या पणजोबा खापर पणजोबांनी ती खाल्लं आहे का? ते जर खाल्लं तर तुम्हाला पचणार. कारण तुमच्या जीन्सना माहिती आहे हाऊ टू डायजेस्ट इट. तुम्ही पचवू शकाल. आणि तुम्हाला मिळणार आहे का? मी सांगितलं रोज स्ट्रॉबेरी खा म्हणून. स्ट्रॉबेरी तुम्हाला आवडते, तुम्हाला पचते, तुमच्या आजी आजोबांनी खाल्लेलं आहे. पण तुम्ही आता राहताय कोकणात स्ट्रॉबेरी होतच नाहीत. मग कशाला भानगडीत पडताय? भानगडीत पडू नका. 4 गोष्टी पुन्हा एकदा सांगतो. आवडत असेल तर, पचत असेल तर, परंपरेत असेल तर आणि मिळत असेल तर 4 गोष्टी खा. बिनधास्त खा. भीती न बाळगता खा. भीती न बाळगता खाल्लं तर शरीर मातीचं देखील सोनं करतं. आणि ती भीती बाळगून जर तुम्ही खाल्लं, शरीरात तुम्ही सोनं घातलं, शरीर त्याची माती करून टाकणार. भीतीने काहीही कशाचं काहीही होऊ शकतं. बिनधास्त खायचं आणि खाल्ल्यानंतर विसरून जायचं. हे साधं सोपं सूत्र लक्षात ठेवायचं. म्हणजे सगळं खाल्लेलं पचतं आणि सगळ्या रोगातनं आपण पलीकडे जातो. आणि हेच तर खरं सूत्र आहे. आनंद मिळवायचा आहे. आनंद मिळवण्यासाठीच तर हे आपल्याला जन्म दिलेला आहे. 100 वर्ष निरोगी आनंदी अवस्थेत औषधांशिवाय कसं जगायचं? हीच 2 पथ्य. जेवणाची वेळ संध्याकाळी 7ची. जेवताना पाणी आवश्यक असेल तेवढंच आणि आवडीने खाल्लं की तुम्हाला निश्चितपणे आरोग्य मिळणार आहे. धन्यवाद.